गायन कोकिळा ऋषिकेश महाराज सावगीकर, भजन सम्राट माऊली महाराज पाटोदा. Kalpari
भास्करा ज्ञान मार्तंड होनी फेडिले अंधकारा जयाच्या कीर्तने धन्य होय पांडुरंग लोकोद्धाराशी निर्मिले अभंग जयाने चालविला नाम भक्ती मार्ग सोपा नमस्कार माझा तुकया माय बापा श्री संतांची माता चरणावरी साष्टांग करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरे प्रेम सुखे कृपेच्या ओरसे डवरली ही काया नव्या नारीचे उद्धरिलो तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढावला राजर्षी शिवराय ते सवंगडी गाथा तयांची स्मरा उद्धारा सकळ जनांशी शिकवा सन्मार्ग दावा खरा मध्यस्थी नची खोटी कर्मकांड करणे पूजा स्वतःही करा वर्षाचे दिनमना सकळ मंगळ स्मरण संतांस करा। प्रस्तुत प्रसंगी आज आपण सेवेसाठी घेतलेला अभंग संतपर चरणातला मागणीचा अभंग आहे। संत ईश्वराच्या पुढे काय मागतात त्याचा आपल्याला शब्दांच्या निरूपणाच्या दृष्टांताच्या आधारे आजची सेवा पूर्ण करायची। दत्त जयंतीतल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आपण आजची ही सेवा पूर्ण करणार आहोत। त्या अगोदर सगळ्या संतांना एकदा आपण नमन करूया। पांडुरंगा करू पांडुरंगा करू शब्दशः असा आहे की नामदेव महाराजांनी पांडुरंगाकडे पांडुरंगाच्या आग्रहास्तव एक मागणं मागितलंय। अभंग असा आहे। अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकांशी कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो नामा म्हणे जया असावे कल्याण जयामुखी नाम पांडुरंगाचे कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो। नामदेव महाराजांनी सांगितलं देवा मी काही माझ्यासाठी मागणार नाही, तू एवढा आग्रह करत असेल तर मी या सगळ्यांच्या हिताचं काहीतरी तुमच्याकडे मागतोय। आणि म्हणून नामदेव रायांचा अभंगाचा शब्दशः अर्थ होता की माझ्या वारकरी भागवत मंडळाला असं काही दे जेणेकरून त्यांच्या पिढ्यानपिढ्यांचा उद्धार होईल। कोणत्या अंगाने त्यांचा उद्धार होईल तर दोनच अंगाने। कुठल्या? त्यांना कधीच अतिशयोक्तीपूर्ण वागण्याची बोलण्याची कल्पनेची बाधा नाही झाली पाहिजे। आणि दुसरं या वारकरी भागवत मंडळाला एकूण संतांना आमच्या सगळ्या पिढ्यांना कधीही अहंकार शिवला सुद्धा नाही पाहिजे। एवढंच देवा देणार असशील तर ते मलाही नको आमच्या सगळ्या पिढ्यांना। अशा प्रकारे अभंगाचा शब्दशः अर्थ आहे। विठ्ठला दत्त परंपरेच्या भगवान प्रभू दत्तात्रय महाराजांच्या चरणी मी या ठिकाणी दंडवत करतो। दत्त दोन प्रकारचे आहेत। एक आहे महानुभावांच्या परधर्मातला एकमुखी दत्त आणि दुसरा स्वतंत्र दत्त संप्रदायातला त्रिमुखी दत्त। आपल्याला त्रिमुखी दत्तात्रयाची कथा अनुसयाची कथा माहिती आहे। ईश्वरालाही लहान बाळ करून टाकणारी एक सती असणारी अनुसया होती, जिचं
पावित्र्य, जिचं रूप, जिचं सौंदर्य, जिने बाळांना म्हणजे ईश्वराला दूध पाजण्यासाठी, ईश्वराला नग्न वाढायची वेळ आल्यावर जेव्हा देवालाही लहान बालक करून टाकलं, जिच्या दृष्टीत इतकं पुण्य आणि पावित्र्य होतं, त्या अवताराची, दत्त अवताराची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. महानुभव परंपरेत सुद्धा एक दत्तात्रेय प्रभू होऊन गेले, त्यांना एकमुखी दत्त म्हणतात. अशा ह्या दत्त जयंतीच्या औचित्याने आजची आपली समारोपाकडे, सप्ताहाची समारोपाकडे जाणारी सेवा आहे. आणि समारोपाला अगोदर आपण एकूण ईश्वराचं नामस्मरण करत असतो 6-7 दिवस, आणि मग शेवटी ईश्वरच आपल्या अखंड हरणांचा सप्त्यात येऊन उभा राहतो आणि म्हणतो, भक्तांनो, एवढी तुम्ही माझी 6-7 दिवस अखंड रूपाने सेवा केली, आता मागा मी तुम्हाला काहीतरी देणार आहे. अशा वेळेला कीर्तनकारांना संतांचा अभंग घेऊन त्या पुन्हा देवाला सांगायचं असतं, देवा, आम्ही हे काही जे काही अखंड तुझं नामस्मरण केलं ते काही मिळवण्यासाठी नाही केलं, आम्हाला काही तुझ्याकडून पाहिजे नाही, आणि म्हणून देणार असेल तर सगळ्यांचं सामूहिक भलं करणारच काहीतरी दे. अशा प्रकारचा मागणीचा अभंग असतो. नावाला मागणीचा असतो, त्याच्यात मागणी काहीच नसते. अभंगाकडे जाण्याच्या अगोदर आणखीन एका मागणीच्या अभंगाचं थोडंसं तुम्हाला दृष्टांत देतो आणि आपण पुढे जाऊ. एकदा भगवान पांडुरंग, आमचा विठ्ठल, तुकोबारायांकडे गेला आणि म्हणाला, तुकोबा, अरे माग, एवढं पुण्य केलंस, माग, तुला जे मागशील ते द्यायला तयार आहे. जगातले सगळे संप्रदाय, जगातल्या सगळ्या भक्त्या देवाकडे मागण्यासाठीच आहेत, काहीतरी आम्हाला हे दे, ते दे, ते दे. सगळ्या भक्त्या, ते वैदिक, ते साधू संत आहेत, ब्राह्मण, ते तर सारखं मागतच राहते. हिमालयात जाऊन बसते, दाढ्या वाढवते, जटा वाढवते, वर दे, अमुक दे. वर मागणाऱ्या तर कथा तुम्हाला किती माहिती आहेत. एवढी एका पायावर तपश्चर्या केली, देवाला वर मागितला, स्वर्ग मागितलं, स्वर्ग जिंकून घेतलं. सगळं काही धर्मग्रंथ नुसते मागणाऱ्या पानांनी भरलेत, सगळे धर्मग्रंथ. पण एकमेव आमचा भागवत धर्म, वारकरी परंपरा, वारकरी संप्रदाय असा की तो काही मागतच नाही. आणि म्हणून तुकोबारायांच्याकडे पांडुरंग गेले आणि म्हणाले, तुकोबा, मागा, काय मागाल ते द्यायला तयार, तुम्ही मागा. आता तुकोबारायांना माहित होता, हा आपला काही पिच्छा सोडवणार नाही, ह्याला नाही मागत म्हणलं तरी मागच म्हणणार, सारखा माग म्हणणार, सारखा माग म्हणणार. मग तुकोबारायांनी शक्कल लढवली, आयडिया केली. काय केली? देवा, मी तुला मागतो, काय मागतो? असं दान मला दे. कोणतं दे? आता ऑलरेडी तुकोबाराय दररोज जे करतायत, काय करतायत तुकोबाराय? तर दिवस रात्र, उठता बसता, 24 तास सतत देवाचं काय करतायत? नामस्मरण करतायत. तुकोबाराय सतत देवाचं नामस्मरण करतात आणि पुन्हा देवाला काय मागतायत? तुझा विसर न व्हावा. देवा, देणार असशील तर असं दान दे. कुठलं दान दे? असं वाटतं की तुकोबारा काहीतरी मागतायत, पण या अभंगात काहीच मागणं नाही. का नाही? दररोज देवाचं नाव घेणारे तुकोबारा म्हणतात, तुझा विसर न व्हावा असं दान दे. अरे ऑलरेडी नाव घेतो ना तुझं, त्यामुळे इथेही काही मागणं नाही. आणखीन एक अभंग आहे या प्रकारचा, मागणे ते एक तुझं प्रती आहे, देशील तर पाहे पांडुरंग. काय देणार आहेस तू? हे बघ देवा, मी तुला मागतो. हा अभंग तर फार सुंदर आहे. काय? हे बघ देवा, मी तुला मागतो, पण विचार कर अगोदर. या अभंगात देवालाही विचार करायला सांगितलं. हे बघ देवा, आपण म्हणतो तुझी हिंमत असेल तर दे, तुझ्यात होत असेल तर हो मान, तू करू शकत असेल तर वचन दे.
तसं तुकोबाराय म्हणतात, देवा देशील तर पाहे पांडुरंगा. हे बघ बघ, अगोदर विचार कर, तू देऊ शकतोस का? अशा प्रकारचं तुकोबारायने देवालाच हसडलेलं आहे की बाबा देऊ शकतोस का सांग. मग पांडुरंग काकूल त्याला देतो, बाबा माग, तू अमुक कर तमुक कर. आणि शेवटी आमचे संत काहीच मागत नाहीत. काय म्हणतात, या संतांशी निरवी हेची मज देही. देवा ह्या सगळ्या संतांचं, आमचं सगळ्यांचं भलं करणारं, एक चांगलं आमचं वारकरी परंपरा वाढू देणारं सगळं ते, आमचं आयुष्याची वृद्धी होते. आम्हाला बाकी संसारातलं गृहस्थी जीवनातलं काही नको. आता ही अभंगाची पार्श्वभूमी आहे. काय आहे, कोणत्याही संताचा मागणी पर अभंग काढा आणि त्याला इचकटवा, जरा खुलून करा, त्याला मोकळं करा. तुमच्या असं लक्षात येईल की संत काही मागतच नाही. आणि म्हणून मागणे दोन प्रकारचे असतात. एक कुठलं, स्वतःसाठी इहलोकीचं मागणं. खरं तर त्याला मागणं म्हणत नाहीत, त्याला याचना म्हणतात. काय म्हणतात, याचना, भीक. देवा दे, माझं हे कर, लेकरांची लग्न होऊ दे, सोयरीकी होऊ दे, शेत पिकू दे, लेकरं नोकरीला लागू दे. सगळं काय आहे, याचना आहेत. रुपया ठेवायचं देवापुढे, रुपया ठेवायचं आणि 100 रुपयाचं मागायचं. ह्या सगळ्या याचना आहे. मागणी दोन प्रकारचे, एक आहे स्वतःसाठी संसारासाठी गृहस्थी जीवनातलं, या मागण्याला याचना म्हणतात. आणि दुसरं आहे इतरांच्या परोपकाराची भावना व्यक्त करणे, इतरांच्या कल्याणाचं काहीतरी मागणे. हे एक दुसरा मागण्यातला प्रकार आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे मागणं आहे, याचना नव्हे. संत देवापुढे याचना केली की त्यांचं संतत्व संपलं. कारण देव बसलाच आहे. देव म्हणतो, अरे यांचं पुण्य इतकं झालं, मीच आता उतराई झालं पाहिजे. देव म्हणतो, मी तुमचे हातपाय दाबतो, तुमची सेवा करतो, काय पाहिजे ते करतो, मागा. आणि संत म्हणते, देवा मग आम्ही संत राहिलो कस काय, तुझ्याकडे काही मागायचं असेल. देवाला पण परेशान करणारे, देवाला पण अगदी बेजार करणारे आमचे संत होते, आम्ही काही नाही मागणार. आणि म्हणून अभंगाची पार्श्वभूमी अशी आहे, मध्ययुगीन भारताचा कालखंड आहे. तुमच्या आमच्या जवळच्या हिंगोली जिल्ह्यातल्या नरशीच्या गावचे एक संत विसोबा खेचरांची दीक्षा घेऊन पंढरपूरला गेले. गुरु कोण आहे, विसोबा खेचर. विसोबा खेचरांकडून निर्गुण भक्तीचा उपदेश घेऊन पंढरपूरच्या चंद्रभागेच्या किनाऱ्यावर फिरायला लागले. या एका तरुण संताच्या, ज्याचं वय 18 वर्ष 20 वर्ष असेल, अशा तरुण संताच्या लक्षात आलं की चंद्रभागेच्या किनाऱ्यावर घाटावर बसलेले साधू संत मुखोद्गत रामायण महाभारताचं पारायण करतात. मुखोद्गत वाचत नाहीत, काही नाही, नुसतं म्हणत राहतात ओव्या, श्लोक. नामदेवराय नावाचा हा तरुण संत, ज्याचं वय वर्ष 18-20 असावं, तो म्हणतो, बाप रे, या लोकांना शतकोटीपेक्षा जास्त, लाखो करोडो अभंग, ओव्या, श्लोक आणि धर्मग्रंथ पाठ आहेत. कमाल यांची. आपण या पांडुरंगाचं महत्व असंच गायलं पाहिजे. नामदेवरायांनी संकल्प केला, पांडुरंगाच्या मंदिरात गेले आणि सांगितलं, देवा मी आज अशी शपथ घेतो की आजपासून तुझे 100 कोटी अभंग करणार. किती? 100 कोटी. पांडुरंग म्हणाला, नामदेवा, अरे जुन्या काळात लोकांचं आयुष्य मोठं होतं, पाठांतर होत असं, आता आयुष्य कमी झाले, तुझ्याच्याने नाही होणार. नामदेव म्हणाले, हे बघ देवा, जर मी 100 कोटी अभंग तयार नाही केले, नाही गायले, तर माझी स्वतःची जीभ कापून तुझ्या हातावर दे. नामदेवराय मंदिरातून राग राग घरी आले आणि घरच्यांना संकल्प बोलून दाखवला. घरचे म्हणले, आम्ही तुम्हाला मदत करू. नामदेवांचं असं एकमेव कुटुंब आहे ज्याच्या कुटुंबातले सगळेच्या सगळे कवी होते. कवी, सगळेच कुटुंबातले कवी असणार एकमेव कुटुंब नामदेवरायांचं. नामदेवरायांच्या आई वडिलांनी अभंग लिहायला घेतले. नामदेवरायांच्या 4 मुलांनी, नारा, माधा, गोदा, विठा, 4 मुलांनी अभंग लिहायला घेतले. नामदेवरायांच्या 4ही सुनांनी अभंग लिहायला घेतले. आऊबाई, लिंबाबाई आणि बाकीच्या 2 सुना. 4 सुनांनी अभंग लिहायला घेतले. नामदेवांच्या मुलीनं अभंग लिहायला घेतले. एकच उरली शेवटची घरात दासी, जनाबाईने अभंग लिहायला घेतले. तरी शतकोटी होईनात. पुढे हा अभंगाचा संकल्प पूर्ण करायला चोखोबराय आले. चोखोबरायांची बायको सोयराबाई आली. चोखोबरायांचा मुलगा बंका महाराज आले. मुलगा कर्ममेळा आला. मेवणा बंका महाराज आले. बहीण निर्मळ आली. तरी शतकोटी अभंग झाले नाही. मग सावता महाराज आले. गोरोबा काका आले. नरहरी महाराज आले. ज्ञानोबाराय आल्या. मुक्ताबाई आल्या. सोपन काका आले. निवृत्तीनाथ आले. तरीही शतकोटी अभंग पूर्ण झाले नाही. आणि मग 400 वर्षाच्या नंतर नामदेवांच्या एका कुणब्याच्या, शेतकऱ्याच्या, मराठ्याच्या घरात जन्माला आलेल्या, महाजनाच्या घरात जन्माला आलेल्या तुकोबारायांच्या स्वप्नात नामदेवराय गेले आणि सांगितलं, तुकोबाराय, माझा एक संकल्प होता 100 कोटी अभंग करायचा. तो आमच्या पहिल्या संत मंडळात झाला नाही.
दुसऱ्या संत मंडळात एकनाथ महाराजांच्या काळातही झाला नाही. किमान तुम्ही तरी राहिलेला आमचा संकल्प पूर्ण करा. आणि मग तुकोबारायांनी नामदेवरायांचा उरलेला शतकोटी अभंगाचा संकल्प पूर्ण केला. प्रमाण काय? नामदेवी केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊनिया, सांगितले काम करावे कवित्व, वावगे निमित्त बोलू नये. प्रमाणांची संख्या सांगे शतकोटी, उरला ते शेवटी लावित. आणि म्हणून अशा प्रकारे वारकरी परंपरेचा पाया कोणी घातला? आमच्याकडे चुकीचं वदवून घेतलंय. सगळ्यात जास्त अन्याय कोणावर झाला असेल तर तो नामदेव महाराजांवर झाला. पंजाबने नामदेव महाराजांचे 300 पेक्षा जास्त मंदिर उभे केलेत पंजाबने. आणि ह्या हिंगोली जिल्ह्याने आणि मराठवाड्याने नामदेवांना काय दिलं? त्यांचं एकही मंदिर तर उभं करता नाही आलं, पण संप्रदायाचं त्यांचं जे मोठेपण होतं तेही त्यांना देता नाही आलं. काय मोठेपण होतं? निळोबरायांचं प्रमाण आहे. काय प्रमाण? ही परंपरा नामदेवांनी सुरू केली आणि त्या नामदेवांचे अवतार तुकोबाराय आहेत. काय प्रमाण आहे? जगद्गुरु तुकया अवतार नामयाचा, संप्रदाय सकळांचा कुठून या? येथून या म्हणजे कुठून या? नामदेवांच्या पासून. नामदेवांनी सुरू केला, तुकोबारायांच्या पर्यंत तो आला. अजून पुढे तुकोबारायांचं एक प्रमाण आहे. शिंपियाचा पोर एक खेळिया नामा, तेने विठ्ठल बसवंत केला रे. हा पांडुरंग बसवंत कुणी केला? सगळ्यांच्या समोर कुणी आणला? नामदेवांनी. पण आमच्याकडे नामदेवांचं महत्वच नाही. जनाबाईचा अभंगच घ्यायचा नाही. चोखा मेळा आडगळीतच टाकलाय, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. संतांना जातीच्या कोपऱ्यात बंदिस्त करणारी परंपरा अलीकडे सुरू झाली आहे. तुमच्या बाजूच्या बीड जिल्ह्यातले पॉम्पलेट काढा, त्या सगळ्या पॉम्पलेटवर एकाच जातीचे महाराज असतात. जातीच्या बाहेरचा महाराजही बोलवायचा नाही अशी विकृत परंपरा आपल्याकडे सुरू झाली. कुठे देत आहे संप्रदाय? म्हणून मुळापासून सुरुवात करायची. मूळ संप्रदायाचं कोण आहे? संत श्रेष्ठ, संत शिरोमणी, संत नामदेव महाराज. विठ्ठल अभंगाची पूर्व पार्श्वभूमी, अभंग निर्माण का होतात हे पाहिलं पाहिजे. अभंग निर्मितीची पूर्व पार्श्वभूमी आहे. मग आता झालं असं की नामदेवरायांनी संबंध भारतात दौरे केले, उत्तरेकडे गेले, उत्तरेच्या दिंड्या महाराष्ट्रात आणल्या, दक्षिणेत गेले, दक्षिणेतल्या दिंड्या महाराष्ट्रात आणल्या. महाराष्ट्राला सगळ्यांना सामावून घेणारं संत मंडळ नामदेवांनी दिलं. आणि मग या नामदेवांच्या संत मंडळाचे कीर्तन व्हायला सुरुवात झाली. पहिलं कीर्तन चंद्रभागेच्या वाळवंटात नामदेवरायांनी केलं. आणि या कीर्तनातून नामदेवरायांनी सगळ्या संतांना जागं केलं आणि सांगितलं, देवाचा बाप जरी आला तरी काही मागायचं नाही, यातना भोगायच्या, कष्ट सहन करायचं, त्रास सहन करायचा, पण देवाच्या मळीकात जायचं नाही. आणि म्हणून एकदा पांडुरंग नामदेवांच्या घरी आले. पहाटेच्या वेळेला आले. दरवाजा वाजवला. नामदेवराय सकाळी उठून तोंड हात पाय धुवून लिहायला बसले होते अभंग. दरवाजा वाजवतोय पांडुरंग. नामदेवांनी जनाबाईला आवाज दिला, जने बघ जरा दरवाजा वाजतोय, कोण आलाय? जनाबाईंना दरवाजाच्या थापेचा आवाज कळायचा, कोण आलाय. नेहमीच येणारा होता. रात्री यायचा, पहाट जायचा, पण आता उलट झाले, पहाटच आलाय. मग जनाबाईंनी लक्षात आलं पांडुरंग आलाय. जनाबाई गेली, दरवाजा उघडला, पांडुरंग आला. जनीच्या हाताला हातात धरलं आणि नामदेवांकडे घेऊन आला पांडुरंग. आणि पांडुरंग नामदेवांना म्हणतो, नामदेवा, रोज तुम्ही आमच्याकडे पहाटेच्या वेळेला काकडा म्हणायला येता. सगळा काकडा तर नामदेवांनीच लिहिलेला आहे. आज मी तुमच्याकडे आलोय ना, आज मी तुम्हाला विनंती करतोय की ह्या सगळ्यांच्यासाठी, तुमच्यासाठी, तुमच्या भल्यासाठी काहीतरी मागा. आणि अशा वेळेला नामदेवांच्या घरी पांडुरंगाची, नामदेवाची भेट होते. आणि मग नामदेव पांडुरंगाला काय मागतात त्या अभंगाचं पहिलं चरण. कल्प आवी से आवे तया गोळा, अकल्प आवी से आवे तया गोळा, आवे तया गोळा, अकल्प
पांडुरंगा आलाच माझ्या घरी, सगळं काही माग म्हणतोयस, अरे हातात सापडलेला परीस मी पाण्यात फेकून देणारा माणूस आहे, मी कशाला वाडा बांधून घर मागून पैसा मागून परीस मागून, काय नको, परीस पाण्यात फेकून देणारा माणूस मी आहे. त्यामुळे देवा काही देऊ नको, पण आता लईच आग्रह तर काय कर, माझ्या ह्या सगळ्या संत मंडळाला मी जे उभं करतोय परंपरा संप्रदाय भागवत धर्म, या माझ्या संत मंडळाला अकल्प आयुष्य दे. आता आयुष्याचे दोन प्रकार आहेत, एक शरीराचं आयुष्य, एक जन्मल्यापासून मरेपर्यंत जे मिळतं ते शरीराचं आयुष्य, आणि दुसरं माणसाची कीर्ती, माणसाचं मोठेपण, माणसाने केलेल्या चांगल्या कामाचा आढावा, दीर्घकाळ टिकून राहणे, हे आयुष्य नामदेवांना अपेक्षित आहे. कारण शरीराचं आयुष्य 100, फार तर 105, 10, 125 त्याच्या पुढे जाणार नाही. अशा वेळेला नामदेव अकल्प कशाला म्हणतील, ज्या शरीराला 150 वर्षाच्या 125 वर्षाच्या वरच आयुष्य नाही, अशा शरीराच्या आयुष्याची मागणी अकल्प म्हणून नामदेवराय कशाला करतील. नामदेवरायांचं म्हणणं आहे, हा माझा भागवत धर्म, वारकरी संप्रदाय आणि वारकऱ्यांची कीर्ती अकल्प राहावी, म्हणजे सूर्य चंद्र तारे असेपर्यंत राहावी, सतत माझ्या भागवत धर्माची कीर्ती राहिली पाहिजे. त्या भागवत धर्माला अपकीर्तीकडे नेऊ नये, जो अलीकडच्या काळामध्ये प्रकार सुरू झालाय, भागवत धर्माला अपकीर्तीकडे ओढण्याचं काम काही ठराविक लोक करतायत, कीर्तनकार करतायत. आणि म्हणून नामदेवांचं म्हणणं आहे की आमच्या संप्रदायाला जरा चांगलं आयुष्य दे, त्याला काय येऊ दे, त्याला चांगले दिवस येऊ दे. कुठलाही राजाश्रय नसताना, या संप्रदायाला कधीच राजाश्रय मिळाला नाही, कोणताही राजाश्रय नसताना दर्या खोऱ्यातल्या, जंगल दर्यातल्या, म्हणजे मी आता काल परवा चामोर्शी, म्हणजे कुठे, गडचिरोली जिल्ह्यात एका तालुक्याच्या ठिकाणी चामोर्शी या गावी संत जगनाडे महाराजांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या स्थापनेला मी गेलो आणि तिथं कीर्तन झालं. बघा, संपूर्ण आदिवासी भागात कुठला मोबाईल नाही, मीडिया नाही, तंत्रज्ञान नाही, अशा काळामध्ये तुकोबारायच काय हो, उत्तरेकडच्या कबीरांचे दोहे पाठ आहेत त्या लोकांना. तुकोबारायांचे अभंग, उत्तरेकडचा कबीर, बघा कुठला कबीर, त्या काशीच्या घाटावरचा कबीर गडचिरोली जिल्ह्यातल्या जंगलातल्या भागातल्या आदिवासी गावच्या लोकांना माहितीये. किती कमाल आहे. मीडिया नाही, पाठांतर नाही, वाचन नाही, पुस्तक नाही, यालाच म्हणतात अकल्प आयुष्य. आमच्या परंपरेची कीर्ती दूरपर्यंत गेली पाहिजे. अकल्पचा अर्थ आणि आयुष्याचा अर्थ काय आहे, कीर्ती आहे, त्याचा शरीराचा अवयवाचा वृद्धी वाढ आयुष्य असा अर्थ नाहीये. आता नामदेवराय हे अकल्प आयुष्य मागतायत, पण मागताना देवाच्या समोर अटी पण ठेवल्या. देवा, काही अटी आहेत माझ्या, नाही तर तथास्तु म्हणशील आणि निघून जाशील, माझ्या काही अटी आहेत. का? कारण आमची लोक अशी सरळ खात नाही, त्यांना इकडून खायची सवय, तिकडून खायची सवय. करू नको म्हटलं ते आधी करतेत, जाऊ नको म्हटलं तिथं आधी जातेत. एक शास्त्रज्ञ आपल्या लेकराला आणि बायकोला घेऊन गार्डनला गेला, बागेत गेला, फिरायला गेला. गार्डनच्या बागेच्या गेटवर, महाद्वारावर एक चक्की लावली होती, चक्र, आणि त्याच्यातून शेंट येत होता, फवारा. आता त्या फवाऱ्याच्या समोर लोक उभं राहायचे, अंगावर शेंट यायचा, फवारा यायचा, पुढे निघून जायचे. त्या शास्त्रज्ञाच्या बायकोसोबत एक लहान लेकरू होतं, त्या लहान लेकरू फवाऱ्यापाशी जाऊन उभं राहिलं. माईनं त्याच्या बोटाला धरलं, ओढून आलं, म्हटली, मेल्या, फवाऱ्याकडे जाऊ नको, बोट घालशील, बोट तुटल, बोट कापून घेशील, असे म्हटले आणि त्याला ओढून घेऊन आले. आपलं सूत्र काय आहे, जे करू नको म्हणलं ते करायचं अगोदर, जाऊ नको म्हणलं तिथं अगोदर जायचं. मग शास्त्रज्ञाची बायको लेकरू गार्डन मध्ये गेले, ओळखीचे भेटले, गप्पा सुरू झाल्या, गवताव बसले. दोघा नवरा बायकोचं लेकराकडे लक्षच नाही, बोटाचा हात सुटला, लेकरू कुठतरी गार्डन मध्ये निघून गेलो. शास्त्रज्ञाच्या बायकोच्या लक्षात आल्या, बोबा सुरू केली, लेकरू कुठे, लेकरू कुठे, लेकरू कुठे. शास्त्रज्ञ म्हणला, काही गडबड करू नको, गोंधळ करू नको, मला माहितीये कुठे गेले. बायको म्हणजे आता लय शहाणे लागून गेले, कुठे गेले सांगा. ते म्हणले, त्या गेटला जे चक्र होतं ना, फिरू लागलं ना, तिथं जा म्हणले, त्या फवाऱ्यापाशी. बायको म्हणले, तुम्हाला कसं काय एक्झॅक्ट माहित त्या फवाऱ्यापाशी जा म्हणून. ते म्हणले, आपल्या घराची परंपराच आहे, करू नको म्हणलं ते अगोदर करायचं, जाऊ नको म्हणलं तिथं अगोदर जायचं. दीपक म्हणले तिथंच गेले. बायको बघायला गेली तर बरोबर आहे, तिथंच जाऊन उभं राहायचं. आपल्याकडे लेकरं विहिरीत लावून बघतात बघा, आणि घरचे माणसं काय म्हणतात, विहिरीत लावून बघू नये. आता बघू नये म्हणलं, ते बघणं सोडून देते का? दर बारीला शेताचा रस्ता त्या विहिरी जवळून जात असेल ना, ते दर बारीला जाऊन लावून बघताय. दर बारीला बाप काय म्हणतो, लावून बघू नये, पोरग बघतय. मानसशास्त्र असं आहे, करू नको म्हटलं ते अगोदर करते माणूस, हे मानसशास्त्र आहे. म्हणून नामदेवांना माहित होते, आमचं भक्त मंडळ लय हुशार आहे, जे दिले तिथं घेणार नाही, जे करू नका म्हटलं ते अगोदर करतील आणि करतायत. मला एक कमाल अशी वाटते, संप्रदायाची कमाल काय आहे,
जे करू नका म्हणून सांगितले ठामपणाने सांगितले, ज्याच्याबद्दल एक अभंग नाही, दोन अभंग नाही, 1000 अभंग सापडतील. जे करू नका सांगितले त्याच्याबद्दल किती अभंग सापडतील? 1000 सापडतील. तरी देखील आमची माणसं करतात. किती हुशार आहेत बघा. आता करू नकेबद्दलचं सांगतो उदाहरण. करू नकेबद्दल काय सांगितले? नामदेवांचं प्रमाण घेऊ अगोदर. काय सांगितलंय? पोटासाठी जरी करी हरिकथा, जनरंजविता फिरत असे, तेने घात केला एकोत्तर शतकुळाचा, पाहुणा यमाचा श्रेष्ठ थोर, द्रव्याचे आशे हरिकथा करी, तया यमपुरी नित्यवास, नामा म्हणे ऐसे होत जे रे कोणी, ते नरनयनी पाहू नये. जे लोक पोटासाठी पैशासाठी हरिकथा करतात त्यांना डोळ्यांनी सुद्धा बघू नये, आणि असे लोक नरकाला जातात. असा एकच अभंग आहे का? करू नका म्हणणारे साधारण 1000 अभंग आहेत. तरी आमची माणसं करतील की नाही? अहो माणसं तर करतील, पण ऐकणारे एवढे शहाणे आहेत. असं पाप करणाऱ्याच्या पायावर डोकं टिकवतील जाऊ. तुम्ही सगळ्यात महाठक आहेत म्हणतात, पाया पडताना तुमचा अर्थ काय होतो माहिती का? आता जो माणूस सात्विक आहे, चांगला आहे, प्रेमळ आहे, वारकरी संप्रदायाचं पूर्ण पालन करतो, त्याच्या पाया पडण्याचा अर्थ होतो तुम्ही त्याच्या पाया पडायला गेला. त्याचा अर्थ असा होतो, आमचा तुम्हाला दंडवत, तुम्ही फार चांगला. पण महाठक आहे आणि करू नको म्हटलं तो करतो, त्याच्यात तुम्ही पाया पडत असाल तर अर्थ काय होतो? असाच लूट बाबा, तू लोकांना असाच लूट, लय चांगलं लुटायला अजून जास्त लूट, त्याचा असा अर्थ होतो, त्याचा उपरोध होतो, उपरोध. आणि म्हणून आमची माणसं इतकी हुशार आहेत, तो उपरोधानी पाया पडायला जातात. उपरोधानी लय महाठक आलाय म्हणते, चला लाईन लावा. आणि महाठकाच्या पाया पडायला माईक करून सांगितलं जातं, आपणास कळवण्यात अत्यंत आनंद होतो की या पंचक्रोशीत सगळ्यात मोठा लुटारू आज आपल्या गावात आलेला आहे. असा लुटारू आलाय, तुकोबारायांनी सांगून सुद्धा बिलकुल ऐकला नाही, नामदेवांनी सांगून शपथ घालून देखील बिलकुल ऐकला. असा महाठक आपल्या गावात आलाय. अरे जो नामदेव तुकोबारायांचं ऐकत नाही त्याच्या एकदा पाया पडलोच पाहिजे. म्हणून सगळ्या गावांना विनंती करण्यात येते की लाईन लावून त्याच्या पाया पडा. याचा असाच अर्थ होतो. दुसरा अर्थ होतो का काही? सांगा बा, दुसरा काय अर्थ होत असेल? म्हणून जे करू नको ती करायची वृत्ती आहे. म्हणून नामदेव म्हणतात, देवा फक्त अकल्प आयुष्य मागून थांबणार नाही. 2 अटी आहेत माझ्या, 2 अटी, आणि त्या अटीची पूर्तता करत असशील तर अकल्प आयुष्य दे, नाही तर यांना बिनकामी आयुष्य देऊन काय फायदा? लोकांना लुटणार असतील. मी नामदेवरायांचं एक प्रमाण दिलं होतं की करू नको म्हटलं तरी करते. एकनाथ महाराजांचं जरा जड आहे, जड. अशा एकनाथ महाराजांची एक नाही, एकनाथ महाराजांची किमान 50-60 प्रमाण आहे. त्यातलं एक लय भारी आहे. कुठलं? आता हे प्रमाण का आणले? कारण त्या अगोदरच्या प्रमाणाने, ते अगोदरचं होतं ना कुठलं, जिथं उभं राहावं तिथं कीर्तन करून, त्याच्यावर काही फरकच पडना झालाय. ते उलट हसण्यावर येते. एक जण तर म्हणला, अहो त्याचा तसा अर्थ नाही तुम्ही सांगता, त्याचा अर्थ असा आहे, ज्या जागेवर उभं राहून कीर्तन करावं त्या जागेवर जेवायला बसू नये म्हणला, जागेवर. त्या असं पळवाट काढली. म्हणलं ठीक आहे, आमच्याकडे काय एकच अभंग आहे काय? आमच्याकडे बरेच आहेत. मग जरा भारीचा काढला. एकनाथ महाराज काय म्हणाले? कीर्तनाचा विक्रा मातेचे गमन, भाड खाई धन विटाळतो, किंवा आपलीची माता आपण भोगिता, तया प्रायश्चित्त काय द्यावे. बघा, जे करू नको म्हटलं ते आमची माणसं अगोदर त्या वाट्याला जातील, असं मानसशास्त्र आहे. आणि म्हणून जे लोक कीर्तनाचा विक्रा करतात ते लोक स्वतःच्या आईला बाजारात उभी करतात, असं माझं म्हणणं आहे का? तर तुम्ही म्हणाल महाराज काय बोलून गेले. माझं म्हणणं नाही. एकनाथ महाराज तुकोबार यांच्याशी हजारो प्रमाण आहे. आणि म्हणून आमच्या संप्रदायाला वाचवायचं असेल तर नामदेवरायांच्या या मागणीच्या अभंगाकडे गांभीर्याने बघावं लागेल. त्यांना काय अपेक्षित होतं ह्याच्याकडे गांभीर्याने बघावं लागेल. आणि संतांचं म्हणणं आहे, देवा अरे यांना जरा चांगली सद्बुद्धी दे. वारकरी संप्रदायाचा अर्थ काय होतो? आतमध्ये दिलेल्या तत्वज्ञानाचं जो चांगलं आचरण करतो तो वारकरी. आता उलट झालंय, मोठ्या नखीचं धोतर घालतो, गावात असा तोऱ्या ताठ्याने चालतो, स्वतःहून कधीच समोरच्याच्या पाया पडत नाही, स्वतःहून कधीच त्याच्याच पाया पडावं लागतं. ते लोकांना असं याच्यावर मोजित आहे, बोटावर मोजित आहे, लोकांना असं तुसडेपणाने बोलतय, पाठांतराचा आव आणतय, आतल्या आचरणाच्या मायचा काही पत्ता नाही, बाह्य रूपावरच लय भुललेला असतोय. त्याला काय म्हणतात आमच्याकडं? त्याला आमच्याकडे वारकरी म्हणतात. वारकरी. संत म्हणाले वारकरी कोण असतो? जोडून या धन उत्तम व्यवहार एकदा असं विचारे करी, किंवा परोपकार ते पुण्य, परपीडा ते
पाप, ज्याला परोपकार आणि परपीडा कळतो तो वारकरी. अजून तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात, जो जगाचे आघात सोसतो तो संत असतो. अजून अहो किती सांगायचं, भूतदया गाई पशूंचे पालन तान्हिल्या जीवन वन. अजून अंगणात आलेल्या माणसाला जर जेवू नाही घालू शकला तरी किमान ताकाचे तरी किंवा पाणी तरी जो पाजतो तो कोण, तो खरा वारकरी. त्याला आव आणायची काही गरज नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणाले की अरे ठीक आहे बाबा, तू बिना निख दूध नाही विकू शकत, पाणी घालूनच तुला आज दूध विकायची वेळ आली, ठीक आहे दे सोडून, पण लोकांना फुकटचं पाणी तर पाज ना, त्याला काय तुझ्या बापाचं जाणार आहे का. आणि म्हणून संतांनी आंतरिक आचरणाला महत्व दिलंय. कडीचा मुद्दा आहे, बाह्य आचरणाने वारकरी होतो का आंतरिक आचरणाने. मला असं वाटतं आंतरिक आचरणाने. किती उदाहरणं द्यायची आंतरिक आचरणाचे. सगळे देव सगळ्या संतांच्या घरी जाऊन आला आणि सगळ्या संतांच्या घरी जाऊन आल्या देवाच्या एकच गोष्ट लक्षात आली, बाह्य गोष्टीवर यांचं बिलकुल लक्षच नसतं, ध्यानच नसतं. आंतरिक आचरणावर हे ओतप्रोत भरलेले असतात. अहो सगळ्यात मोठी कथा माहिती तुम्हाला, गोरोबा काकांनी म्हणजे गोरा कुंभाराने चिखल तुडवताना स्वतःचं मूल तुडवलं. काय सांगते कथा ही, आंतरिक आचरण. ईश्वर भक्तीत इतके तल्लीन झाले की बाह्य आचरणावर लक्षच नाही राहिलं. आणि म्हणून लय मोठ्या शेंड्या ठेवून कानाला जाण अडकून कोणी काय पंडित होतं काय. अहो किती प्रमाण द्यायचे. पंडित म्हणता थोर सुख परी पाहता अवघाची मूर्ख, काय करून पठन केली अहंता जतन. अरे काय तुझं पठण काय चाटायचंय का, तू एवढा अहंता तुझ्या जतन असेल, तू एवढा गर्वाने वागत असशील, तू तुझं पांडित्य आम्हाला काही नको. नामदेवांचा अभंग आहे, वेदाध्याय न करीशी वैदिकची होशी परी वैष्णवना होशी अरे मूढा. म्हणून संतांनी सांगितलं अहंकारी जे लोक आहेत अगोदर त्यांच्यावर प्रहार करा. आणि त्या काळात अहंकारी कोण होतं, त्या काळात स्पष्ट उजडून सांगतो तुम्हाला कोण होतं अहंकारी. ब्राह्मणांच्या शिवाय भारतात सर्वात जास्त गर्विष्ठ आणि अहंकारी कोणीही वागलेलं नाही. सर्वात माजोरडेपणाने अहंकाराने वागणारे ब्राह्मण होते त्या काळात. आज काही चांगले असतील नाही तर सगळ्यांनी अंगावर घ्यायचं काही कारण नाही. नाही तर चांगले म्हणतील आम्ही काय पाप केलं, चांगल्याचं बाजूला ठेवू. आणि आपोआप काही नियम नसतो, एखादा ब्राह्मण चांगला निघाला म्हणजे सगळे चांगले असतात असं नाही. इतके घमेंडखोर एवढे अहंकारी होते की एकाही संताच्या चरित्रात ब्राह्मण शत्रू निघत नाही असं नाही. आता एक एक बघू. नामदेवरायांना कुणी त्रास दिला, नामदेवरायांना ब्राह्मणांनी दिला. तुम्ही म्हणाल पुरावा काय, काय बी बोलता. आवडा नागनाथाच्या मंदिरात नामदेवराय कीर्तनाला गेले. अभंग काय, अभंग हिंदीत लिहिला म्हणून वाचला, अभंग उत्तरेकडे लिहिला म्हणून वाचला. मराठीत लिहिलेल्या तुकोबारायांच्या अभंगाच्या गाथ्याच्या वाट्याला इंद्रायणीचा डोह आला. नामदेवरायांच्या अभंगांचं काय झालं असतं कुणास ठाऊक. अभंग आहे, हीन दीन जाती मेरी पंढरी के राया, ऐसा नामा दर्जी तुमने कायको बनाया, नामा टाल विनाले के राउल में गया, कीर्तन करते समय ब्राह्मणों ने बाहर ढकलाया. 4 वर्ण गाय के 1 वर्ण दूध, तुम कहा के ब्राह्मण हम कहा के सूद. गायी 4 रंगाच्या असतात, पांढऱ्या तांबड्या काळ्या आणि मिक्स कलरच्या. गायी 4 रंगाच्या असतात पण दूध मात्र एकाच रंगाचं असतं. मग तुम्ही कसले वरच्या जातीचे आणि आम्ही कसले खालच्या जातीचे, तुम्ही कसले ब्राह्मण आणि आम्ही कसले शूद्र, हा प्रश्न कुणी केला, नामदेवरायांनी. अहो नामदेवरायांना औंढ्याच्या मंदिरातून हाकलून लावलं, कीर्तनच करू दिलं नाही. कुणी हाकलून लावलं, मराठ्यांनी, माळ्यांनी, तेल्यांनी, बौद्धांनी, मुसलमानांनी, कुणी हाकलून लावलं, ब्राह्मणांनी हाकलून लावलं. ब्राह्मणांनी अभंगात स्पष्ट लिहिले, ब्राह्मणांनी हाकलून लावलं. बर, नामदेवांच्या चरित्राचे खलनायक मुस्लिम नाहीत. नामदेवांच्या चरित्र जर लिहायला घेतलं, चित्रपट काढला तर खलनायक म्हणून ब्राह्मणांना दाखवावं लागेल. संदर्भ तसे आहेत. बर, पुढे ज्ञानोबारायांना आळंदीत न येऊ देणारे आणि फुटकं खापर सुद्धा न देणारे कोण होते, माळ्याचे, तेल्याचे, तांबोळ्याचे, मराठ्याचे, मुसलमानाचे कोण होते. नामदेवरायांना आपल्या ज्ञानोबारायांना झोळी हिसकाटून घेऊन झोळी फेकून देणारे, झोळी चिबूटभर पीठ सुद्धा न ठेवणारे कोण होते, ज्ञानोबारायांच्या, ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्राचे खलनायक ब्राह्मणच होते. पुढे संत जनाबाईंच्या घरात 40 ब्राह्मण घुसले. 40, माझा अभंग नाही, जनाबाईंचा आहे. पदक विठ्ठलाचे नेले, ब्राह्मण म्हणती जनीन नेले, आग शिंपियाची जनी नेले पदक दे आणून.
संत जनाबाईंवर पदक विठ्ठलाचं पदक चोरल्याचा आळ घातला. 40 ब्राह्मण घरात घुसले, लाठ्या काठ्या लावून बाहेर काढलं. गावभर पंढरपुरातून धिंड काढली, अपमान केला, शिव्या दिल्या, लोकांनी आरोळ्या ठोकल्या, बोंब ठोकली. जनाबाईंना चंद्रभागेच्या वाळवंटात उभं केलं आणि सुळावर दिलं. अभंगाचा समारोप काय? तव सुळाचे झाले पाणी, धन्य म्हणे दाशी जणी. जनाबाईंना सुळावर देणारे ब्राह्मण. हे सांगायची वेळ का आली? आम्हाला रोज मुसलमान असे, मुसलमान तसे, मुसलमानांनी सत्यानाश केला आणि ब्राह्मणांच्या डोक्यावर पाया टेकवता. ब्राह्मणाच्या डोक्यावर पाय ठेवता नाही, ब्राह्मणांच्या पायावर डोकं ठेवता. असं आमचा उलट आहे. ज्याच्या कमरत लाता घालायच्या त्यांच्या पायावर माथा आहे आमचा. म्हणून जर आमच्या लोकांना कळलं पाहिजे ना खरं काय खोटं काय. म्हणून बघा, जनाबाईंना 40 ब्राह्मणांनी सुळावर देण्याचा प्रयत्न केला. पुढे जनाबाईंच्या चरित्राचे खलनायक ब्राह्मण एकनाथ महाराजांना यवनाची कथा सांगू सांगू लपवायचा प्रयत्न करता. यवन अंगावर थुकला, यवन अंगावर थुकला ना. पण एकनाथ महाराजांना वाडीत टाकणारे, पितरांना वडिलांच्या जेवायला, बौद्धांना महाराजांना का जेवायला घातलं म्हणून त्रास देणारे पण आपलं पैठणचे सगळे ब्राह्मण होते. आज लय दिंड्या काढायले त्यांचे वंशज. आणि तेव्हा तर एक बी काही मदतीला एकनाथ महाराजांच्या आला नव्हता. बरं, पुढे तुकोबारायांचं चरित्र काढा. तुकोबारायांचा काय गुन्हा होता की त्यांचा अभंगाचा गाथा बुडवला? माझं म्हणणं आहे, तरला का बुडाला नंतर बघू. तरल्याच्या कथाला सांगता का बुडवला आणि बुडवण्याचं कारण काय होतं सांगणार की नाही महाराष्ट्राला? शूद्राला, कुणब्याला अभंग लिहिता येत नाहीत म्हणून बोंब ठोकली. केस टाकणारा ब्राह्मण, वकील ब्राह्मण आणि न्याय देणारा पण ब्राह्मणच. आमचे कुठे न्यायाधीश होते? आणि गुन्हा काय? शूद्राला, कुणभटाला अभंग लिहिण्याचे अधिकार नाहीत, वेदावर बोलण्याचे अधिकार नाही, हा वेदांवर टीका करतो, असं काही लांड्या लबाड्या करून अभंगाचा गाथा बुडवायला लावला. आता गाथा तरंगला नाही. गाथा संत जगनाडे नावाच्या तेली समाजाच्या माणसाने लिहून काढला आणि बोंब काय ठोकली, गाथा तरला, गाथा तरला. लिहून काढला ना. आता तेल्याच्या माणसाने गाथा लिहिला म्हणून तेल्याची बदनामी कशी केली? सकाळी सकाळी कोणाचं तोंड बघू नये, कोणाचं बघू नये सांगा बरं. तुमच्याकडे म्हण आहे, सकाळी सकाळी कोणाचं तोंड बघू नये? तेल्याचं. का बघू नये? ती गाथा लिहून देते म्हणून, कुणब्याच्या मराठ्याच्या मदतीला येते म्हणून असल्या अफवा केल्या. आणि म्हणून संत जगनाडे महाराज तुकोबारायांच्या 14 टाळकऱ्यांच्या पैकी प्राणप्रिय टाळकरी होते. त्यांनी अभंगाचा गाथा लिहिला. मला एवढं सांगायचं, सगळ्या संतांच्या चरित्राचे खलनायक अहंकारी खळवादी ब्राह्मण होते. हा खळवादी अहंकारी शब्द माझा आहे का? तुकोबारायांचा आहे हा शब्द. अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड काय, त्याशी राण प्रसवली. वैष्णव चांभार धन्य त्याची माता, शुद्धोभयंता कुळयाती. पण हे नुसतं म्हणायला आमच्याकडे वैष्णव चांभार. कुण्याचा आम्हाला पाराव घेता, कुण्याचा आम्हाला घरात जेवायला देता. लातूर जिल्ह्यात मातंग समाजाची सरपंच महिला पारावर आली म्हणून मारहाण झाली वारकऱ्यांच्या गावात. आर्वी तालुक्यात 8 वर्षाचा मातंगाचा पोरगा पारावर आला म्हणून 8 वर्षाच्या मातंगाच्या पोराला भर उन्हाळ्यात मे महिन्यात गरम स्टाईलच्या फरशीवर ऍसिड टाकून नग्न बसवलं वारकऱ्यांच्या महाराष्ट्रात. एकीकडे काय म्हणायचं? यारे यारे लहान थोर, या ती भलत्या नारी नर, तरावया पार भव सिंधू. सकळांशी येथे वास्तवात आहे का? सांगा बरं. आहे म्हणून. अहो, गेल्या 10 वर्षापर्यंत स्त्रियांना कीर्तनाला उभं राहू देत नव्हते. मी गोदावरी ताई मुंडेंची मुलाखत घेतली. माझ्या पुस्तकात, संत जनाबाईंच्या पुस्तकात मुलाखत टाकली. गोदावरी ताईने एका लय नामांकित कीर्तनकाराचं नाव घेतलं. त्यावेळेला मी त्यांच्या कीर्तनात केवळ टाळ घेऊन उभं राहिले म्हणून माझा भरलेल्या 2 ते 3 हजार लोकांच्या समुदायासमोर अपमान केला. स्त्रियांना अधिकार नाहीत म्हणून खाली बसवलं. पण मी त्या अपमानाला घाबरले नाही. मी रडले 2 दिवस, पुन्हा टाळ घेऊन उभं राहिले. स्त्रियांना टाळ सुद्धा न घेऊ देणारे रोज अभंगात काय म्हणतात? सकळांशी येथे. फक्त म्हणायलाच का अधिकार आहेत की नाही? आजही माऊलींच्या नांदुरकीच्या झाडाखाली स्त्रियांना ज्ञानेश्वरी वाचता येत नाही. आजही या व्यासपीठावर पुरुषाच्या बरोबरीला स्त्रीला ज्ञानेश्वरी वाचायला बसता येत नाही. आजही स्त्री कीर्तनकारांच्या बद्दल खासगी टिंगलटावाळ्या असतात. आणि एकीकडे हरिपाठात म्हणतो महादेव झोपलेले होते आणि कलयुग लागलं, या सगळ्यांना भक्ती काही महागाची परवडे ना. मग साधी सोपी सरळ भक्ती देण्यासाठी पुढाकार कोणी घेतला? उमेनं घेतला. उमेनं. आणि उमेच्या सांगण्यावरून आदिनाथाने हे बीज निर्माण केलं. आदिनाथ उमा बीज प्रगटले. बघा, वारकरी संप्रदायाच्या निर्मितीला स्त्री कारणीभूत ठरलेली आहे. आणि म्हणून उमेपासून
जनाबाई पर्यंत, जनाबाईंच्या पासून तुकोबारायांची शिष्या बहिणाबाई पर्यंत आणि बहिणाबाईंच्या पासून आजच्या स्त्रियांपर्यंत तुम्हाला 100% बरोबरीचे अधिकार आहेत. जो कीर्तनातून स्त्रियांची बदनामी करेल, समोर बसलेल्या बाईने तिथूनच एखादी बाजूची चप्पल फेकून हाणायची. तुमच्या बाजूने मी उद्यापासून निवेदन द्यायला, आंदोलन करायला, लढे मोर्चे करायला. कीर्तनातून स्त्रियांची बदनामी झाली की बायकांनी उठायचं. हे थांबलं पाहिजे. म्हणून स्त्रियांची बदनामी, टिंगल तवाळी, लोकांना वाईट बोलायचं. म्हणून नामदेवराय म्हणाले, देवा असं पुढं माझ्यावर बघायची वेळ येऊ देऊ नको, म्हणून मी तुला एक अट टाकतो आणि ती अट अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. कल्पनेची बाधा, 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 बघा, नामदेवरायांनी पहिली अट टाकली. कुठली? देवा आमच्या एकूण भगवत भक्तीच्या मंडळाला एक थोडीशी दुरुस्ती सुचवतो. नामदेवरायांनी त्यांच्या हयातीत एकच शब्द वापरला, भागवत धर्म, आणि तुकोबारायांनी त्यांच्या हयातीत वैष्णव धर्म, वारकरी धर्म असा शब्द वापरला. अलीकडे वेगवेगळे शब्द रूढ करणं चालू आहे. संतांनी वापरलेला हाच शब्द आहे, भागवत धर्म, वारकरी धर्म, वैष्णव धर्म. बघा, नामदेवराय एकदा म्हणाले, आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म. आम्ही आमचं स्वतंत्र भागवत धर्म करणार आहोत. आमचं वैदिकांशी जमत नाही, आमचं ब्राह्मणांशी जमत नाही. ते चातुर्वर्ण्य मानतात, ते भेदभाव मानतात, ते अस्पृश्यता मानतात. ते म्हणतात न स्त्री स्वातंत्र्य मरहती, स्त्रियांना स्वातंत्र्याचा अधिकार नाही. आणि म्हणून आम्ही आमचा भागवत धर्म करणार. आमचं दैवत एकच आहे. कोणतं आहे? पांडुरंग आहे. त्याच्याशिवाय आम्ही कुणाकडेच जाणार नाही. आमची वारकरी भागवत धर्माची परंपरा एकविधा भक्ती मानते. कोणती? एकविधा. एकविधा भक्ती सांगणारे हजारो प्रमाणे. नामदेवरायांनी कोणतं सांगितलं? आमचा विठ्ठल प्रचंड, इतर देवाचे न पाहू तोंड. आज आम्ही संकल्प करतोय विठ्ठलाच्या शिवाय कोणाची भक्ती करणार नाही. तुकोबारायांनी काय सांगितलं? वाराणसी गया पाहिली मी द्वारका, परी रोहे तुका पंढरीचा. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडती क्षण एकमेका. अरे देवा, वाराणसी गया, काशीला जाऊन आलो, तिथं काही नाही, नुसत्या मारामाऱ्या असतात. साध्या सुद्धा नाही, बांबून मारामाऱ्या. तुमच्याकडचं श्रीमंताचं एखादं गेलं असेल बघा, हाडं नेऊन तिकडं, हाडं काय पिंडदानाला जातात ना काशीला. एका गावातलं म्हातारं मेलं, एवढं चेंगूट कंजूस घरानं, लय श्रीमंत घरानं पण लय कंजूस. म्हातारं ताक करून करून मेलं. म्हणे बघा खेड्यात, म्हातारं तरसलं ताकाला आणि लाडू घालतंय लोकाला. अख्खं गाव, अख्खं म्हातारं ताकासाठी तरसून मेलं. ह्यानं गावात मोठं जेवण ठेवलं, बुंदीचे लाडू घातले आणि ते पिंडदान करायला घेऊन गेले कुठं? काशीला. मोठेपणा आम्ही आमच्या बाबाचं किती केलं म्हणून. काशीला गेलं पिंडदान करायला घेऊन. मग त्या काशीच्या घाटावर यांची गाडी, 4 व्हीलर मोठी क्रुझर लागल्या बरोबर. ते देवबापाने जितलं, म्हणले ती आलेली गाडी आता आमचं गिराईक. म्हणले महाराष्ट्रातलं गिराईक लय पैसे देते, म्हणले भिजवणीचे राहणार.
मग हे उतरल्याबरोबर त्या देवबापाचा गडी जो होता काठी घेऊन म्हणला चला इकडे, देवबापाने बोलवले. गेले, देवबापाला विचारलं किती, सगळे विधी करून देण्याचे म्हणले 25,000 रुपये. अहो म्हणले सगळ्या पाहुण्यांचे गोळा जरी केले तरी तितके निघणार नाहीत, कुठून द्यायचे 25,000, 15,000 करा. देवबापा म्हणले सगळा घाट फिरून आला तरी कोणी करणार नाही. हे म्हणले हे नाही तर दुसरा. देवबापाला सोडून गेलं ते दुसऱ्या देवबापाकडे गेले. दुसरा म्हणला ज्याच्याकडे पहिल्यांदा गेले ते गिराईक त्याच असतं, आम्ही कोणी घेणार नाही, आमची संघटना आहे. म्हणजे संघटना, आमच्या संघटनेचं ठरलंय दुसऱ्याचं काही गिराईक घ्यायचं नाही. सगळा घाट पाया पडून पडून आले, कोणीही गिराईक घेणं, कारण हे महाळ्या कठाळ्या याच्याकडे 2 बांबूवाले माणसं, दुसऱ्याकडे गेले की त्यांना मारतेच ते घाटावर. काशीच्या घाटावरचे व्हिडिओ आहेत बघा युट्यूबला, नुसत्या मारामाऱ्या असतात, बांबूनच असतात मारामाऱ्या, गिराईकाला शोधण्यासाठी. म्हणजे तुम्ही त्यांच्या दृष्टीने ईश्वर भक्तीसाठी आलेले भक्त नाहीत, त्यांच्या दृष्टीने गिराईक आहे, पैसा देणारे. असा हा गेला, मग काय 15 बी नाही 25 बी नाही 20,000 विधी केला. मग ते मला जाते पिंड घेऊन त्या महादेवाच्या तिकडे जा. हे गर्दीत पिंड घेऊन गेलंय, असं लोकांनी दाबलं पाडलं, नरडीव पाय दिला, हाड मोकळेच केले. ह्याचं काय ते काम काय झालं नाही, महादेवाचं लिंगही हाताला आलं नाही, पाया बी पडणं झालं ना, आलं तसंच बाहेर. आणि गावात येऊन मोठेपणाने काय सांगते, मोकळं दर्शन झालं म्हणते. काय म्हणते, मोकळं दर्शन झालं. दर्शन मोकळं नाही झालं, हे मोकळा झाला, ह्याचं अंग मोकळं झालं, दर्शन मोकळं नाही झालं. इकडं लय म्हणते आता काशीला कोणाचं दर्शन मोकळं झालेलं एखादा माणूस बघितलाय का आयुष्यात? काशीला कुठं कधी बी गेले तर 2 लाख लोक असतातच काशीत मध्ये, 2 लाख कमीत कमी काशीत कधी बी जा. आणि संत म्हणाले हे सगळं बघून आलोय, जे काशीच्या घाटावर नाही बघायला मिळालं ते चंद्रभागेच्या घाट्यावर बघायला मिळालं. काय मिळालं? एकमेकांच्या पाया पडणारे हे वारकरी आहे. भेदभाव नाही, कुणी लहान नाही, कुणी मोठा नाही, फार ग्रेट लोक आहेत. लिंग भेदभाव विसरून फुगड्या खेळतेत. फुगड्या खेळायला समोरचा हात स्त्रीचा आला, म्हातारीचा आला, माणसाचा आला, काही नाही, कुणाचा हात येऊ, फुगड्या खेळणारी माणसं आहेत, ग्रेट आहेत. आणि म्हणून नामदेवराय म्हणाले देवा अशी ग्रेट माणसं कधी निर्माण होतील, जेव्हा त्यांना कल्पनेची बाधा शिवणार नाही. आता कल्पनेची बाधा म्हणजे कोणती हो? भपाऱ्या मारायची सवय, म्हणजे काय म्हणतात, अतिशोक्ती पूर्ण बोलायची सवय यांना लागू देऊ नको. नाही तर घरात खाते पिठलं भाकर आणि बाहेर येऊन ढेकर कशाचे देते तुम्हाला सांगायची गरज आहे का? ज्याच्या घरात बेसन भाकर असते इकडून भपाऱ्या म्हणतोय, शेवग्याची भाजी केली, काय पनीर होतं त्याच्यासोबत खाला, काय 2-3 भाज्या आमच्या बायकोनं आज केल्या, काय नाही बेसन भाकर खाऊन आलो. आणि म्हणून संत म्हणाले की असल्या प्रकारच्या भपाऱ्या मारणारी कल्पनेची बाधा यांना होऊ देऊ नको. आणि ती कधी होणार नाही, एकाच भक्तीत तुम्ही रममाण असाल तर. नाही तर एकदा याच्याकडे जा, एकदा त्याच्याकडे जा, एकदा त्याच्याकडे जा, माणसाला सवय कशी लागते मग? काय म्हणते, भपाऱ्या मारायची सवय. आणि म्हणून नामदेवरायांनी तुम्हाला काकडा दिला, काय सांगितलं, या रस्त्यानेच जायचं, दुसऱ्या रस्त्याने जायचं. काय सांगतो आमचा काकडा? फक्त आणि फक्त पांडुरंगाची भक्ती. काय सांगतो आमचा काकडा? अरे ज्या पांडुरंगाला सोडून दुसऱ्या देवांच्या नादाला लागता, ते दुसरे देवच पांडुरंगाच्या दारात सकाळी सकाळी असते. काकड्याचा अंश आहे, अंश अर्थ आहे, गर्भित अर्थ आहे. काय आहे? स्वर्गीची अमर इच्छिता ती पाहे, मृत्यू लोकी व्हावा जन्मामुचा. कशासाठी व्हावा? या पांडुरंगाची सेवा करायला. मग कोण कोण येतं? स्वर्गातून पहिल्यांदा गिरजेचा कांत येतो, त्रिशूल डमरू घेऊन आला गिरजेचा कांत येतो, त्रिशूल डमरू घेऊन. कशा येतो? देवाला उठवायला सकाळी सकाळी. मग वाळवंटापासून महाद्वारापर्यंत दाटी होते. ह्या दाटीत कोण कोण असतं? सूर असुर असतात, सूर असुरांची दाटी होते. अजून गरुड हनुमंत पुढे उभे असतात. आता इतकं करू नये बघा, एवढे स्वर्गातले देव आले, गरुड हनुमंत आलेत, महादेव आलाय, डमरू वाजवणं चालू आहे, आरत्या चालू आहेत, काय भजन चालू आहे, सगळं दाटीवाटी झाली पहाटे 4 वाजल्यापासून. तरी हा पांडुरंग उठतो का? नाही उठतो. मग त्या रुक्मिणीकडे जावं लागतं, तिला सांगावं लागतं, माते हात जोडून विनंती आहे, सूर्य वर आलेला आहे आणि आता तुम्हाला राही रकुमाबाई तुम्हारी
बापरे आता तुम्हाला दया येऊ द्या, हा काय आमच्याच्याने उठत नाही, आता त्याची शेत हलवा, शेत हलवून जागे करा. रुक्मिणी माता जातात पांडुरंगाची शेत हलवतात. पांडुरंगाला सकाळी सकाळी पहाटे जाग करतात. मग पांडुरंग जागा होतो, महाद्वार उघडतं आणि महाद्वारामध्ये पांडुरंग सगळ्यांना दर्शन द्यायला उभे असतात. अशा महाद्वारात पांडुरंगाची आरती करायला काकड्याचं ताट घेऊन पहिल्यांदा कोण उभं असतं तर काय झाले मुक्तद्वार, नाम झाला शे मोकळा, विष्णुदास नामा उभा काकडा. बघा स्वर्गातल्या देवांच्याही समोर पहिल्यांदा नामदेवराय ताट घेऊन उभे असतात. नामदेवरायांच्या पाठीमागे संत जनाबाई असतात आणि मग स्वर्गातले देव. म्हणून कबीरांनी सांगितले ईश्वर आणि गुरु म्हणजे कोण, संत. ईश्वर आणि गुरु संतांमध्ये पाया पडायची वेळ आली तर कुणाच्या पाया पडावं. तुम्ही म्हणाल आता देव भेटला गुरुची काय गरज आहे, तुम्ही काय म्हणाल देव भेटला आता गुरुची काय गरज आहे. कबीर म्हणतात नाही, ईश्वर आणि गुरु भेटला तर अगोदर गुरुच्या पाया पडा, कारण गुरुमुळेच तुम्हाला ईश्वर मिळालाय. गुरु गोविंद दोहू खडे का केला उपाय, बलिहारी गुरु जो आपण गोविंद बताय. गुरुमुळेच आम्हाला देव मिळाला म्हणून आम्ही गुरुच्या पाया पडणार. तसं आहे नामदेवराय पुढे तर सगळे देव मागे. नामदेवांच्या पाया पडलात सगळे देव भेटले. आता आमचं उलटे, आज घडीला उलटे. काय उलटे, पंढरपूर सोडून दिला, नामदेवराय ज्ञानोबाराय सोडून दिले आणि काशीला जाते हेलपाटे मारायला, ट्रॅव्हल्स करते. बायला म्हणते 25,000 तुमची काशी करून आणतो तुम्हाला. 25,000 काय करते तुमची काशीच करते. पण जणू काय पंढरपूरच्या वाळवंटात मंडप टाकायला जागा नाही, जणू काय पंढरपूरच्या वाळवंटात मंडप टाकायला जागा नाही, ते तुम्हाला काशीला मंडप टाकून सप्ताह करायला नेते. सप्ते कुठं झाले सुरू आता आमचे, काशीत सप्ते. इथं काही जागा नाही काय पंढरपूरला. त्या बासरला सप्ताह, बारोडला सप्ताह, तिकडं खाली तीर्थक्ष वृंदावनला सप्ताह तिकडे. जणू काही इथं मंडपाला जागाच नाही आपल्या पंढरपुरात, तिकडून येते तुमची काशी. आता बघा आपल्या महाराष्ट्रात काशी हा शब्द कशा अर्थाने आला, तुम्ही आणला का, मी आणलाय का, माझा काही दोष आहे का. आपल्याकडे पहिला पाऊस पडला आणि शेतातलं त्या याच्यातलं गवत वेचायला आपल्या वाळलेल्या काड्या, पहिलं गवत पहिल्या काड्या वेचायला आपल्या बाया गेल्या. काय वेचायला जाणे म्हणतात त्याला, काशा वेचायला चालू. आता अनेक वेचतात त्या काशा झाल्या आणि एक वेचतात ती. हा आपल्या महाराष्ट्रात शेतातल्या टाकाऊ गवताला काशीची उपमा आहे, मी दिली आहे का. आपल्या महाराष्ट्रात शेतातल्या टाकाऊ गवताला काशीची उपमा आहे. बरं अजून दोन बायाचे भांडणं लागले, ती लई जास्त जरा डेरिंग दूर करायला, दुसरी मध्ये थांबा एका दिवशी तिच्या काशात काढते म्हणतात की नाही, काशा काढते, एका दिवशी तिच्या काशा काढते. दोन पुरुषांचे भांडणं लागले, पुरुष म्हणतो नाही एक दिवस याची काशी केली तर नाव सांगणार नाही. काशी करणे, काशा काढणे आणि काशा वेचणे याचा अर्थ होतो बर्बाद होणे, बर्बाद करणे. बर्बाद करणे होतो की नाही. आणि म्हणून जर याचा अर्थ बर्बाद करणे असेल तर काशीला जाऊन कोण कोण आबाद झाले हात वर करा बरं. काशीला जाऊन आबाद होतात का बर्बाद होते. संत म्हणाले की काशीला जायची गरज नाही. त्याच्यासाठी एक सुंदर दृष्टांत प्रमाण आहे. कुठला आहे, माय बापे केवळ, अरे ज्याच्या घरात माय बाप आहेत तेच काशी आहेत. आणि तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे, ज्याच्या घरात माय बाप ते देवाचं रूप आहे, काही काशीला जायची गरज नाही. म्हणून माझ्या माय माऊल्यांनो, जे तुम्हाला अशा बाहेरच्या भक्तीचं प्रलोभन दाखवतात ते एक नंबरचे बदमाश आहेत. बदमाशांच्या नादाला लागायचं नाही. सोपं सांगतो बायांसाठी, सोपं, पुरुषांचं त्या सोपं. बघा महिलांच्यासाठी तुम्हाला तर देवाने इतकी सूट दिली ना खूप. हरिपाठ जास्त करून स्त्रियांना येतो का पुरुषांना येतो सांगा बरं. सर्वात जास्त महिलांना हरिपाठ येतो आणि सर्वात पहिली मुक्ती तुम्हाला आहे. ज्यांना हरिपाठ येतो ना त्यांना पहिली मुक्ती. कशी बघा, दृष्टांत सांगतो मग त्याचं प्रमाण तुम्ही द्या. काय, आमच्या 4-5 बाया शेताला निघाल्या, 4-5 बाया पुढे शेताला निघून गेल्या, एक जण मागे राहिली. पटकन दुरडी टोपलं घेतलं, त्याच्यात भाकरी टाकल्या, ते काय जग ठेवला, खुरपं ठेवलं, विळा कोयतं खुरपं, दोरी कासरा येताना सरपणा नाही, ती दुरडी टोपली पटकन उचलली, डोक्यावर ठेवली आणि त्याच्या गावाच्या बाहेर पुढे निघून गेल्या बाया आहेत, तिला त्यांना गाठायचं. रोजाने चालल्यात, कामाला चालल्यात, उशीर झालाय. आता ही बाई घाई गडबडीत त्यांना गाठायला निघाली. मारुती रायाचं मंदिर समोर लागलं. आता टोपलं टेकवून, चप्पल काढून मंदिरात दर्शन घ्यायला वेळ आहे काहीला, बिलकुलच नाही. टोपल्याला दुरडीलाच हात आहेत,
चपलातल्या फक्त टाचा तेवढ्या बाहेर काढल्यात, पूर्ण पाय सुद्धा बाहेर नाही काढले, फक्त टाचा बाहेर काढल्यात. हात जोडायला हात रिकामे नाही, दुर्डीला टोपलेले आहेत आणि टोपलेल्या असलेल्या हाताला धरूनच फक्त तिनं झुकून देवाला नमस्कार केला. अर्धे तर पाय चपलतच आहेत. झुकून देवाला फक्त नमस्कार केला. देवाला हात बी दाखवता आला नाही, चपलतले पाय बी काढता आला नाही, टाचा तेवढ्या बाहेर आहेत. पटकन चपलत टाचा घातल्या आणि बाई पुढे निघून गेली. माझा प्रश्न आहे, ही भक्ती देवाला पावेल की नाही? तुम्हाला काय वाटतं? हरिपाठ असणाऱ्या ज्यांना पाठ हरिपाठ आहे त्यांनी सांगा. प्रमाण आहे तुम्हाला, फार सुंदर प्रमाण आहे. ही भक्ती देवाला पावेल की नाही? अहो, दुसऱ्या भक्तीत चूक झाली ना, यज्ञ यागाच्या भक्तीत चूक झाली तर ते कोपत आहे, देव कोपत आहे. मरीमाय कोपती, मसोबा कोपत आहे, उत्तरेकडचे देव कोपत आहेत. आमचे देव चूक झाल्यावर माफ करते. आमचे देव चूक झाले तर लय खुश होते. आमचे देव एवढे भारी आहेत, ते म्हणजे जाऊ द्या, साळा भोळा भक्त घ्या, पोटाशी धरा. म्हणून अशी भक्ती देवाला पावेल की नाही? 100% पावेल. प्रमाण काय आहे? देवाची यादवारी किती उभं राहायचंय? देवाच्या दारात फक्त सेकंदाचा शेवटचा भाग, क्षण म्हणजे फार थोडा असतो, सेकंदाचा शेवटचा भाग देवाच्या दारात मनापासून उभं राहिलात तर भक्ती तर पावते. पुढं काय होतं? देवाची यादवारी उभा क्षणभरी तेने मुक्ते चारी. चारी मुक्ती म्हणजे काय? चारी धामाची मुक्ती. आमची माय माऊली शेताला जायच्या अगोदर देव तिच्या टोपल्यात चारी धामाची मुक्ती टाकतो. एवढा आमचा ग्रेट वारकरी संप्रदाय. विठाला म्हणून तुम्हाला फार काही कुठे हिंडायची फिरायचं. अहो, हरिपाठात किती प्रमाण आहे. ठाईचं बैसोनी केराय कचित न लगती सायस जावे वेळंतर. आणखीन काय? योग याग विधी येणे नोहे सिद्धी बायाची उपाधी दंभ धर्म. मग किती प्रमाण द्यायची हरिपाठातली. अहो, एकनाथ महाराजांचा हरिपाठच सांगतो, हरी बोला देता हरी बोला घेता, उठता बसता हरी बोला. आणि म्हणून महिलांच्यासाठी सगळ्यात साधी सरळ सोपी भक्ती आहे. घरात बसून एका जागी बसून देवाचं नाव घेतलं, चारी धामाची मुक्ती मिळाली. कुठंही ट्रॅव्हल्स करून 25,000चा खर्च करून कोण्या महाराजाचं घर भरून कुठंही जायची गरज नाही. हे सगळे धंदे. कुणाचा वेगळा धंदा, कुणाचा वेगळा, कोणाची शिक्षण संस्था धंदा झालाय, कुणाचं काय. हो ना, आता तेच असू द्या. ते म्हणजे प्रॅक्टिकली आपण महाराजाला म्हणतो थोडंच असं. उलट महाराज संस्कारी पोरं घडवत असतील तर चांगलेच आहे, किंवा महाराज निशुल्क शिकवत असतील तर चांगलंच आहे, दिलं तेवढं घेत असतील तर चांगलेच आहे. त्याचा अर्थ असा नाही होत की सगळेच लोक वाईट आहेत, असा अर्थ नाही. पण एखादी समस्या निर्माण झाल्यावर बोललं पाहिजे की नाही मला सांगा. माझा एक प्रश्न आहे गावकऱ्यांना. समजा इतकं सगळं नाचलंय, पेशंट कोमात गेलाय, बोलायला पाहिजे की नाही सांगा बरं. समजा मी आलो, गोड गोड बोललोय, भारी बाबा तू कोवाऱ्यांचं काय सांगायचं, नामदेव राहिलं लय ग्रेट असं म्हणलं, तुमच्याकडून भजन करून घेतलं, गेलो निघून, माझ्या बापाचं जाणार आहे का? पण अवडंबरावर बोट ठेवला आणि पाखंडाचं खंडन केलं, थोडा तरी बदल होईल का नाही? एखाद्याचा अंतरात्मा जागा झाला. समजा एखाद्याला वाटलं मग चुकतंय, हे महाराज बॉम्बला ते काही वाईट नाही, काही खोटं नाही, एखाद्याचा अंतरात्मा जागा झाला, हो माझं किती फायदा आहे, माझं किती भलं आहे. देव म्हणेन तू गेलतास मोठेपण आणि चांगला नरदेह मिळालतास आणि त्या सगळ्या लाचारांच्या पंक्तीत बसून आला, जाऊन काय केलंस तू? पण एखाद्याचा जर मी स्वाभिमान जागा करू शकलो, तुम्हाला स्वर्गात देव म्हणेल अरे आला आमचा पठ्ठ्या, सगळ्यांच्या उरावर नाचून त्यातल्या एकाला तरी खरा भगवत भक्त बनून आला, माझं स्वागत होईल स्वर्गामध्ये, नरकात जिथे कुठे जाईल. आणि माझी इच्छा मी मरताना एक जणाला तरी लाज वाटावी, एक जणाला तरी त्याचा अंतरात्मा जागा व्हावा, एक जणाला तरी वाटावं खरंच राव कुठतरी चुकतं, एक जणाला तरी वाटावं मनापासून देवाची भक्ती करतो, एक जणाला तरी वाटावं खरा संप्रदाय मनापासून पाळतो. एका महाराजाच्या घरी गेलो, त्याचं पोरग आला, म्हणलं कितवीला आहे? आणि महाराजाला विचारलं पोरग कितीला आहे? म्हणजे काय की माहितच नाही, कीर्तन इतके असतात म्हणले, तेवढं बाहेरच असतं, पोरग कितव्या वर्गात ते काही माहितच नाही. पोराला म्हणलं कितवीला आहे? मला 5वीला आहे. म्हणलं एखादा चांगला अभंग म्हण की, मला अभंग अभ्यासक्रमाला अभंगच नाहीत, म्हणलं मला पाठ नाही. अरे म्हणलं महाराजाचा पोरग आहेस की रे, 4 अभंग तर पाठ पाहिजे ना तुला. ते महाराजाची महाराज की बाहेर पोराला बिराला, ते तिकडे पोराला MPSCला UPSCला पाठवतंय, बाहेरच्या देशात पाठवतंय, विमानानं फिरतंय, आणि इकडं तुम्हाला सांगतोय अशी भक्ती करा तशी भक्ती करा, घरात काहीच नाही. आणि म्हणून पाखंडावर बोललंच पाहिजे. बरं हे माझं म्हणणं आहे का? संतांचे अर्धे अभंग तर या अवडंबरावर टीका करणारेच. तुकोबाऱ्यांचं तर अभंग काय? तीक्ष्ण उत्तर देणार, कोणाच्या बापाला घाबरणार नाही, नाही भीड भाड तुका म्हणे सांडतो, किंवा सत्य असत्याशी म्हणे केले ग्वाही, मानिले नाही बहुमता, तुका म्हणे सत्य सांगून
येतील रागे तरी येवो, राग येवो, पोका येवो, तणका येवो, कोणाला लय वाईट वाटो, आमच्या काय बापाचं जाणार नाही. पुढं तुकोबाराय म्हणतात की न पाहावे डोळा ऐसा हा आकांत, परपिडे चित्त दुखी होते, भीत नाही आता आपुल्या मरणा, दुखी होता जनानं देखवे. आता आम्ही आमच्या मरणारा घाबरणारे लोक नाहीत. पानसरे होईल, दाभोळकर होईल, काय गौरी लंकेश होईल, करबुर्गी होईल, कोणी गोळ्या घालेल, कोणी मारेल. तुकोबार म्हणतात भीत नाही आता आपुल्या मरणा. आम्ही नाही घाबरणार, पण आम्ही सत्य सांगणार, सत्याची बाजू घेणार. बरं, सत्याच्या बाजूनी बहुमत असतं का? कधीच कोण्याच काळात नसतं. मला असं दाखवा, एक काळ दाखवा, भारताच्या इतिहासातला एक काळ दाखवा की सत्याच्या बाजूनी बहुमत होतं. सत्याच्या बाजूने कधीही बहुमत नसतं. तुकोबारायांच्या सत्याच्या बाजूनी बहुमत असलं असतं तर गाथाच बुडवला गेला नसता. नामदेवरायांच्या बाजूनी बहुमत असलं असतं तर नामदेवरायांना औंढ्याच्या मंदिरातून हाकलून लावलं नसतं. आणि म्हणून सत्याच्या बाजूनी बहुमत नसतं. बहुमत नाही म्हणून घाबरायचंय का? नाही, आम्ही सत्य सांगत राहणार. म्हणून आमच्या लोकांना आता कल्पनेची बाधा देवा होऊ देऊ नको. आता देवा अजून एक माझी अट आहे, अकल्प आयुष्य दे. अजून एक अट कोणती आहे? यांना अहंकाराचा वारा, अहंकाराचा वारा न लागे राजासा, अहंकाराचा वारा न लागे राजासा, अहंकाराचा वारा न लागे राजासा, बघा तुकोबाराय सॉरी नामदेवराय असं सांगतात की देवा आता अहंकाराचा वारा आमच्या वारकऱ्यांना लागू देऊ नको, म्हणजे त्यांना अहंकार होऊ देऊ नको. असं तिसरं चरण आहे, आपल्याला चौथ्याकडे जायचं. आता अहंकार होऊ देऊ नको असं सांगून देखील आज अहंकार निर्माण झाला. तुम्हाला पंढरपूरच्या विठ्ठलाचं तेज काढून नेल्याचं माहिती आहे का? मला वाटतं माहिती नसेल. एकदा विठ्ठलाचं तेजच काढून नेलं होतं. बघा काय आपल्याकडे विद्वान लोक आहेत ना महाराष्ट्रात. काय झालं, देशाला स्वातंत्र्य मिळालं 1947ला, आणि स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर साने गुरुजींनी पंढरपुरात तनपुरे महाराजांच्या तनपुरे महाराजांच्या मठात उपोषण ठेवलं. कशासाठी? हा गोरगरिबांचा कष्टकऱ्यांचा देव आहे, सगळ्यांना दर्शनाला खुले करा. कोणी ठेवलं? साने गुरुजी. साने गुरुजी जन्माने ब्राह्मण होते. जन्माने ब्राह्मण असलेल्या साने गुरुजींनी सगळ्या जाती धर्म पंथाच्या लोकांना देवाचं दर्शनासाठी मंदिर खुलं करा म्हणून उपोषण केलं. याचं स्वागत व्हायला पाहिजे का विरोध व्हायला पाहिजे? स्वागत हो. पण आमचे काही मठावाले फडकरी तन 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 देव बाटवणार, देव बाटवणार, देवात मंदिरात कोणाला घेऊन जाणार, तन तन लय मोठे मोठे फडकरी. आता नाव घेतलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे असे होते का म्हणून. इतक्या मोठ्या फडकऱ्यांनी तन 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 केलं. 13 दिवस झाले उपोषणाला, 13 दिवस. आणि मग शेवटी उपोषण सोडवायला भारत सरकार आलं. पंढरपूरचं विठ्ठल मंदिर सगळ्यांच्यासाठी खुलं झालं. आता तरी गप्प बसावं की नाही? आता उद्या विठ्ठल मंदिर खुलं होणार आहे. आदल्या दिवशी पंढरपूरची ब्राह्मण मंडळी विठ्ठल मंदिरात गेली. काय केलं? मंत्र म्हणले, मंत्र, आणि देवाचं तेज घागरीत काढलं. बघा ज्यांच्याकडं सगळं ज्यांना करता येतं, म्हणजे दगडात पण देव घालता येतो आणि दगडाच्या देवातला सुद्धा प्राण काढून घेतात, एवढे भारी येते. त्यांचा मंत्र काय? देवाधीनम जगत सर्वम ते देव मंत्राधीनम, मंत्र ब्राह्मणाधीनम ब्राह्मण मम देवतः. सगळं जग देवाच्या अधीन आहे, देव मंत्राच्या अधीन आहेत, मंत्र ब्राह्मणांच्या अधीन आहेत, म्हणून ब्राह्मण आमचे देव आहे. असं त्यांचं म्हणणं आहे, आमचं नाही. संत म्हणले आमच्या देवाला मंत्रतंत्राची गरज नाही, तो भावाचा भोकेला असतो. आता जनाबाईंनी दिलेल्या शिव्या मंत्र आहेत का?
जनाबाईला पावलाय, शिव्या खाऊन पावलाय. म्हणून आमचा देव भावाचा भुकेलाय, त्याला मंत्रतंत्रांची गरज नाही. पण ब्राह्मणांनी देवाचं तेज घागरीत काढलो रात्रीच्या वेळेला, आणि ती घागर एका ब्राह्मणाच्या घरात घेऊन गेले, ठेवली. आणि सगळ्या फडकऱ्यांनी ठरवलं, सगळ्या ब्राह्मणांनी ठरवलं, दर्शनाला कशाच्या जायचं? घागरीच्या दर्शनाला जायचं, मंदिरातलं नाही. आणि मग सकाळी विठ्ठल मंदिर सगळ्यांच्या दर्शनाला खुलं झालं. आमचे सगळे वारकरी तिकडे विठ्ठल मंदिरात दर्शन. हे म्हणले देव आमच्याकडे, म्हणजे आमच्या ताब्यात आहे, घागरीत आहे. एका दिवशी एक बाई नैवेद्य घेऊन गेली, त्या नैवेद्याला खायला मांजरीनं उडी मारली, त्या मांजरीनं घागरी उडी मारली, घागर पडली, ते देवाचं तेज पाणी गेलं सांडून वाहून. आता गप्प बसावं की नाही, हापशाचं पाणी भरलंय त्या घागरीत, आणि पुन्हा घागर तशीच मांडली, पुन्हा म्हणले देव आमच्या ताब्यात आहे म्हणले. 1995 का 92 त्याला 25 वर्ष पूर्ण झाली. तर 25 वर्ष पण त्यांनी साजरं केलं देव आमच्या ताब्यात आहे. प्रश्न आहे माझा, वारकरी विठ्ठल मंदिरातल्या विठ्ठलाच्या दर्शनाला गेले का घागरीच्या? विठ्ठलाच्याच दर्शनाला गेले, लक्षात ठेवा. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, अहंकार, नामदेवराय सांगतात, अहंकाराचा वारा लागला नाही पाहिजे. हे फार अहंकारी आहेत देवा, यांच्यासारखं आमच्या भक्तांना करू नका, आमच्या वारकऱ्यांना करू. वारकरी विनयशील असले पाहिजे, प्रेमळ असले पाहिजे. दयातीचे नाव भूतांचे पालन, आणि निर्दालन कंटकाचे. यांच्या दयामय असली पाहिजे. आता उलट झाले हो, प्रचंड अहंकार निर्माण झालाय. प्रचंड चेहऱ्यावरचा आविर्भाव बघा, बघण्यासारखा असतो. चेहऱ्यावर आविर्भाव, सगळं जग जणू काय तुच्छच, यालाच सगळं कळलंय, अशा प्रकारचा आविर्भाव निर्माण झालाय. कीर्तन संपलं की तन तन करत आपल्या गाडीत जाऊन बसायचं. आमच्याकडं गावावर सोडलेला हे असतो बघा, काय बैल, त्याला तुमच्याकडे काय म्हणते? आपल्याकडे दोन्हीकडे एकच म्हणते. तिकडे पश्चिम महाराष्ट्रात वळू म्हणतात, वळू. काही ठिकाणी तर लईच अवघड आहे, इतकं बेकार म्हणते. तर आपलं कॉमन आहे, आपल्या मराठवाड्यात काय म्हणतात? कठाळा. असा कठाळ्या समोरून येतो तन 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 करत इथं. आता त्या कठाळ्याच्या ज्या पिंढऱ्या तुमची मांडी, तर त्याची पिंढरीच असते, इतकी टपाऱ्याच्या टपाऱ्या पिंढरी. त्या पिंढरीतून हिरव्यागार नसा वाहत असतात, तूप असतं. तूप त्या नुसत्या नसामध्ये अशी चिळकांडी निघाल तुपाची असं. आणि हे तूप कुठून आलेलं असतं माहिती का? कोणती बाई रोजानं जाती, पट्टी देते. कोणती बाई 8-8 दिवस श्रम करते, कष्ट करते, पैसे गोळा करते, यांच्या भरोभरत्या करते. अशा लोकांच्या श्रमाचं लूट करून त्या टपाऱ्याच्या टपाऱ्या पिंढऱ्या झालेल्या असतात. त्या टपाऱ्याच्या टपाऱ्या त्याच्यामध्ये तूप वाहत असते, तूप. आणि ते महाळ्या कठाळ्या येते. त्या आपल्याकडे त्या वानराच्या टोळीवाल्याला काय म्हणते? वानराच्या टोळीचा प्रमुख असतो, त्याला काय म्हणते? महाळ्या. असा महाळ्या कठाळ्या इथं उभं राहते येऊन. आता इथं उभं राहून सांगलं तर सांगा ना, 4 शब्द चांगलं सांगलं. काय सांगते माहिती का? कोणी कोणाचं नसतो, नवरा नवऱ्याचा नसतो, बायको बायकोची नसते. एक कठाळ्या म्हणला, नवरा म्हणजे उषाचा साप असतो. मी म्हणलं, नवरा उषाचा साप असतो, मग बायको काय पायथ्याची धामी नसते का? निवळ भांडणं लावायचे धंदे. आणि म्हणून आणि विनयशीलता असावी, प्रेम असावं, सदाचार असावा, लोकांना जोडणारी भाषा करावी. भाषा काय करावी? आपण सगळे एका कुळाचे आहोत, जातीभेद करू नका, सगळ्यांना जवळ धरा, आपण सगळे समान असो. जोडणारी भाषा करावी, ती तोडणारी भाषा करते, तोडणारी. कोणी कुणाचं नसतोय, नवरा नवऱ्याचा नसतो, तन 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 तन. अरे सांगितलं होतं काय तुला, तू सांगतोच काय? आता त्याचा पण काय दोष? तुमची जरा उलट तपासणी. मी ज्या गादीवर उभा राहतो त्याला कोणाची गादी म्हणतात? पाठच करून घेतले आपल्याकडून, हुशार होता. मी ज्या गादी उभं राहतो ती नारदाची. बरं, कशावरून? पण अजून उलट तपासणी. नारदाने आयुष्यभर काय काम केलं सांगा बरं? हा, कुणीतरी शब्द वापरला. बरं, नारदाला अजून एक शब्द आहे, त्याला काय म्हणते? कोणता नारद म्हणते? आता बरोबर आली जागा. कोणता नारद? आता ज्या नारदाने भगवान श्रीकृष्णाच्या घरात सुद्धा फूट पाडायला कमी केली नाही, लक्षात घ्या, दृष्टांत. ज्या नारदाने भगवान श्रीकृष्ण यांच्या घरात फूट पाडायला कमी केलं नाही, त्या नारदाचं नाव कीर्तनकार उभं राहतात त्या गादीला दिले नाही. काय फूट पाडली? स्वर्गातून झाड आणलं. कशाचं? पारिजातकाचं. लावलं कोणाच्या दारात? सत्यभामाच्या. इथपर्यंत चांगलं होतं. आला नारद मुनी, आग 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 सत्यभामे येडी का खुळी, देवाने तुला फसवलं. काय झालं देवा? देवाने तुला काहीतरी गिफ्ट आणलंय म्हणे स्वर्गातून. मग माझ्यासाठी आणलंय स्वर्गातून एक अमूल्य वृक्ष, फुलाचं झाड, पारिजातकाचं झाड, बघा माझ्या दारात लावले. अगं सत्यभामी, मी त्याच्यासाठीच आलो. किती भोळी ग, किती साधी, देवाने तुला फसवलं. काय फसवलं सांगा बरं? ये सत्यभामी, दारात दाखवतो तुला. काय दाखवता? सत्यभामी, नीट बघ, झाड कोणाच्या दारात आहे? अहो माझ्या दारात आहे, देवाने मला दिली. बरं, झाडाची मुळं माझ्या दारात आहे, झाडाचं खोड माझ्या दारात आहे, झाडाच्या फांद्या
माझ्या दारात येईल. आता लक्ष दे सत्यभामे, झाडाची फुलं कुणाच्या दारात आहेत? सत्यभामेने बघितलं, अहो खरंच की रुक्मिणीच्या दारात आहेत. बघ देवाने फसवलं, तू पाणी घालते झाड तुझ्या दारात आणि फुलं सगळे रुक्मिणीच्या दारात. देवाने तुला फसवलं. ज्या नारदाने रुक्मिणीच्या भगवान श्रीकृष्णाच्या घरात भांडणं लावायला कमी केले नाही, त्या कडीच्या नारदाचं नाव कीर्तनकार उभं राहतात त्या गादीला दिलंय. आता कडीच्या नारदाच्या गादीवरून कीर्तनकार काय सांगत असतील? काय सांगत असतील बरं? नारदासारखं. आणि म्हणून कीर्तनाच्या 3-4 परंपरा होत्या. जरा याचा खुलासा केला पाहिजे. मग या गादीला नारदाचं नाव कसं काय आलं? कीर्तनाच्या 3-4 परंपरा होत्या. एक नारदीय कीर्तन परंपरा होती. त्या नारदीय कीर्तन परंपरेत एकटाच माणूस कीर्तन करतो, त्याच्याच हातात टाळ असतो, तोच स्वतः सगळे अभंग म्हणतो, दुसरं कोणीही नसतं. ही नारदीय परंपरा. नामदेव महाराज म्हणले असं कसं? ते सांगणार तर काही बी सांगेल की, म्हणले जरा आजूबाजूला प्रमाण देणारे ठेवा ना, चेक करणारे. मी जे काही बोलतो ते खरं आहे की खोटं आहे हे चेक करायला नामदेव महाराजांनी इकडून 5-50 टाळकरी, इकडून 5-50 टाळकरी एक ताफा उभा केला. कीर्तनकारांना अहंकार होणे म्हणून हा रुमाल दिला पोटाला बांधायचे का? हे मी पोटासाठी करत नाही. हा रुमाल कुठे बांधायचा? पोटाला. आजचे कीर्तनकार कमरेला बांधतात आणि त्याच्यावर पोट सोडतात मोठ्याच्या मोठं, आणि छोटाचा रुमाल बसतच नाही. छोटा रुमाल बसते का? 2.5 मीटरचा लागते, 2.5 मीटर. पुन्हा नामदेव महाराज म्हटले हे पोटासाठी करायचं नाही म्हणून रुमाल पोटाला बांधायचा. इकडून 5-50 टाळकरी, तिकडून 5-50 उभं राहायचं प्रमाण द्यायची. ही नवी कीर्तनाची परंपरा पहिल्यांदा नामदेवरायांनी सुरू केली. नारदीय कीर्तन परंपरा वारकरी परंपरेने बंद केली. आणि म्हणून हे विचारपीठ आजपासून नारदाची गादी नाही, हे विचारपीठ आजपासून नामदेवांची गादी. विठ्ठला सुरुवातीला स्वीकारताना जड जाईल, पण मला गॅरंटी आहे याच रस्त्याने तुम्हाला यावं लागेल. हा रस्ता चुकला, खोटा ठरला तर मी माझं आयुष्य सोडून द्यायला तयार आहे, प्राण द्यायला तयार आहे. सांगा ही गादी नारदाची म्हणून करा सिद्ध. आणा तुमचे 4-2 मोठे लोक, द्या प्रमाण, बघू गादी नारदाची का. आणि म्हणून ही गादी नामदेवांचं असल्याचं प्रमाण काय आहे तर नामदेवराय काशीच्या दौऱ्यावर उत्तरेकडून भागवत धर्माचा प्रचार करून आले. चोखोबरायांच्या अंगणात कीर्तन उभं राहिलं आणि त्या कीर्तनाच्या माऊंद्याच्या कार्यक्रमात साक्षात पांडुरंग नाचत होता. आणि जगातली पहिली विनेकरी जनाबाई होती. कीर्तन करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ विनेकरी असतो. या दरम्यान काही कीर्तनकार चुकला तर विनेकरी त्याला दिशा देतो. कीर्तनात कीर्तन चालू असताना कीर्तनकारापेक्षा सुद्धा एक श्रेष्ठ व्यक्ती इथं असतो. कोण? विनेकरी. नामदेवराय कीर्तन करतायत, विनेकरी जनाबाई आहेत. जनाबाईंच्या गळ्यात विना आहे म्हणजे नेतृत्व आहे. ती जनाबाई खाली बसलेल्या माऊलींना म्हणते, ज्ञानोबाराय उठा आणि अभंग बोला. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जडी म्हणे ज्ञानदेवा बोला. आणि म्हणून जगातलं वारकरी परंपरेचं पहिलं कीर्तन नामदेवरायांनी या गादीवर केलं. ही गादी नामदेवांची आहे. पण आमच्याकडे काय जे चाललंय ते चालू द्या. कशाला डोकं लावायचं, कशाला तर्क करायचा. यानं केलं की त्यानं केलं की त्यानं केलं की त्यानं असं आपलं चाललंय. यानं केलं की त्यानं कसं, एका म्हातारा पाहुण्याच्या पोरीच्या लग्नाला गेला. एकूण एकाचं बघून पाहुण्याच्या पोरीच्या लग्नाला गेला, सारखं म्हणाले नवरी कुठे, नवरी कुठे, नवरी कुठे. ते म्हणजे डोळ्यात माती पडली का, हे काय इथंच बसली की भीतीला खेटून. मला ही नवरी आहे म्हणला, 8 दिवसापूर्वी येऊन गेलो. इथं लई साधी सावळ्या रंगाची काळी दिसायला होती. इतकी भारी कस काय झाली, काय कमाल आहे म्हणलीला. काय केलं? घरचे म्हणले तिची कमाल नाही, त्या मेकअपवाल्या बाईची कमाल आहे. तिनं मेकअप केला, सावळी होती, गोरी दिसायला लागली. ते मेकअपवाल्या बाई कुठे गेला? म्हणलं आमच्या पाहुण्याची पोरगी 8 दिवसापूर्वी बघितली, साधी सावळी होती, इतकी गोरी पान कस काय. मेकअपवाली बाई म्हणली, बाबा माझी बी काही कमाल नाही, त्या मेकअपच्या डब्याची कमाल आहे. बघू म्हणले मेकअपचा डबा. बघितला खालून वरून. हे डबा कितीला असतंय? ती म्हणली स्टार्टिंग 5,000 नाही, घेतला तेवढा महागाचा आहे. लग्न लागल्याबरोबर म्हातार बाजारात गेलं, ज्याला नाचून आल्यात घरात. बाजारात गेलं आणि मेकअपचा डबा घेतलाय. मेकअपचा डबा घेऊन घरी गेलाय. म्हातारला काय म्हणते, अगे आपल्या लग्नात काही कॅमेरा नव्हता, फोटो नव्हता, आपल्या काही लग्नामध्ये ते मेकअपचा डबा नव्हता, मेकअपवाली बाई नव्हती, काहीच आठवण नाही. म्हणला आता बाजारातून मेकअपचा डबा आणला, एकदा मेकअप कर की म्हणले, मला बघायचं तर कशी दिसते. अगं यानं माणूस बदलूनच जाते म्हणले, चेहराच बदलून जाते, ओळखूच येत नाही, मला तुला बघायचंय का. म्हातारी म्हणली, तुम्हाला काही लाज लज्जा शरम आहे का, नाचू ना घरात, मेकअप लावून कुठं जायचंय. ते मला जायचंय म्हणून नाही, घरातल्या घरात आणारात कर, पण कर. मग रोज म्हातारा नाद लावायला म्हणून म्हातारीने एका दिवशी मेकअप केला.
सकाळी सकाळी शेजारचा आला, काकू दरवाजा उघडा, अन्न आहेत का घरी? काकू खिडकीतून बघायली पण दरवाजाच उघडा. पुन्हा काकू अन्नाचं आवरलं का, अन्न आहेत का, दरवाजा उघडा. काकू खिडकीतून बघायची, घरात जायची, दरवाजा उघडा. अण्णा उठले, हरिपाठ म्हणला, आंघोळ बिंगोळ झाली, अण्णानं दरवाजा उघडला. शेजारचा माणूस आला, ते म्हणला, का काकूला काय झालं, रोज बोलती, आज एक शब्द बोलणं, दरवाजा उघडणं, सारखी खिडकीतून बघून चालली घरात, काय झालं, भांडणं झाली का काय? ते म्हणले, झालंय असं की तिला मेकअपचा डबा आणला होता आणि मेकअपच्या डब्याच्या खलत्यात, मेकअपच्या डब्याच्या खाली माझी चप्पल तुटली म्हणून फेविस्टिक आणली होती. हिनं लिपस्टिक म्हणून फेविस्टिकच लावली. रात्रीपासून जे ओठ चिपकून बसलेत म्हणले उघडच ना, तिला बोलताच येईल. 2 दिवस तर ते ओठ निघतच नाही म्हणजे इतकी पक्की फेविस्टिक लावली. लिपस्टिक म्हणून काय लावली, फेविस्टिक. असं आमचं यानं केलं की त्यानं, त्यानं केलं की त्यानं केलं की त्यानं. डोकं वापरायचं नाही, तर्क करायचा नाही, डोक्याला ताणच द्यायचा. एका गावामध्ये लय जाडजूड ब्राह्मण होता. पूजेला बसला की त्याचा कष्टा निष्ठायचा, पूजेला बसला की कष्टा. मात्र वाटत एरवी निष्ठायला ते काय करायचं, मंदिरात कष्ट सोडून जायचं, पूजा करायचं. मग ते देवबापा वारले, मेले. मग गावची कमिटी बसली, पंच कमिटी, आणि गावातल्या एका वाळ्या पोराला म्हणले, तुला काय महिन्याला पैसे द्यायचे ते देऊ, पण ते देवाला पाणी घालत आणि पूजा करत जा. ते म्हणलं हो, पण गावचे म्हणले, हे बघ आपलं देवस्थान इतकं जागृत आहे की त्याला कष्टा सोडल्याशिवाय पूजाच मान्य नाही म्हणले. आता वाळ्या पोराचा काय कष्टा सुटणार होता का? पण ते रोज मंदिरात आलं की कष्टा काढायचं आणि पूजा करायचं. माझ्यासारखं केलंय कधी, म्हणलं काय झालं असं काम करता? म्हणजे आमचं देवस्थान लय जागरूक आहे, त्याला कष्टा घालून पूजा मान्य नाही म्हणजे. अहो ते तसं नव्हतं. म्हणून यानं केलं की त्यानं केलं की त्यांना डोकं वापरायचं नाही, तर्क करायचं नाही. नामदेवराय म्हणाले की देवा हेच तर नको, आमच्या लोकांनी तर्क करावा, त्यांना कल्पना येऊ देऊ नको, त्यांना अहंकार येऊ देऊ नको, त्या सगळ्यांचं भलं कर. आपण एकदा भजन करून शेवटच्या अभंगाचं चरण आपण सोडूया. विठोबा देव हा भावाचा किती भुकेला असतो, त्याला तुमचा अहंकार, कपडे, लतान, पैसा, नादलान, पाठांतराशी काय गेलेलं नाही. देव इतका भावाचा भुकेला असतो. एक छोटीशी दृष्टांताची कथा सांगतो आणि आपण शेवटचं चरण सोडूया. बघा काय झालं, चोखोबराय निघाले, कुणाच्या दर्शनाला, वारीला निघाले, पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला. आणि सोयराबाई गरोदर आहे. सोयराबाईंचा 9वा महिना सुरू झालाय. चोखोबरायांनी खुटीचा विना काढला, गळ्यात घेतला, दरवाजाच्या बाहेर पाय टाकल्या बरोबर सोयराबाईंनी आवाज दिला, ओ मालक कुठे निघाला थोबाड घेऊन? अहो माझं बाळांपण जवळ आले, कोण करणार आहे बाळांपण? चोखोबरायांनी वळूनच बघितलं नाही, आवाजच दिला नाही, ओ नाही काय नाही, पुढे निघाले. सोयराबाई दरवाजात आल्या आणि शिव्या द्यायला लागल्या, तुमचा तो विठ्या काळतोंड्या आंबेला येणार आहे का माझं बाळांपण करायला? तुमच्या पांड्या येणार आहे का माझं? पांडुरंगाच्या नावाने शिव्या. कोणाच्या? सोयराबाईंच्या. चोखोबरायांनी एकदा मागे बघितलं, म्हणजे इतक्या त्याला शिव्या द्यायला लागली तर त्याच्यावर भार टाकतो, त्याला गरज असेल तर तो तुझ्या बाळांपणाला येईल. देव हा भोळ्या भावाच्या भक्तीचा भुकेला असतो. लय पाठांतरण, लय ज्ञान, हेन तेन काय देवाला काही गरज नाही. मग बघा, चोखोबराय पंढरपूरला आणि पांडुरंगाने विटेवरून टुनकून उडी मारली. उडी मारली आणि सुंदर सावळ्या रंगाच्या स्त्रीचा वेश धारण करायला सुरुवात केली. लांब भायाचा ब्लाऊज घातलाय, चांगली अगदी मोठ्या निर्या खोसलेली साडी नेसली आहे. गळ्यामध्ये काय लंबूळ यगदानी, तुमच्याकडे कोणती म्हणते बाई तशी लंबूळ यगदानी, कानामध्ये झुंबर, कमरेला कंबरपट्टा, पायात तोडे, सुंदर दागिने घालून नक्षीकाम केलेली साडी देवाने नेसली. देव मिऱ्या खोसायला लागला, तेवढ्यात बाहेर गेलेली रुक्मिणी मंदिराकडे आली आणि बघते तर काय आमच्या मालकाच्या विटेजवळ कोणीतरी बाई घुसली, तिथं साडी नेसायला. रुक्मिणीने दरवाजातून आवाज दिला, आगा 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 चांडाणी कोण घुसली घरात आणि तिथं साडी नेसायली. तिला हाताला धरलं, मनगटाला धरलं आणि बाहेर ओढत आणलं. उजेडात आणल्यावर बघते तर काय आमच्या मालकानेच नट्टापट्टा केला. देवा हो कुणासाठी चाललंय हे? तुमचा वरा अवतार माहीत, तुमचा मत्स्य माहीत, तुमचा कच्चा अवतार माहीत, तुमचं ते परशुराम अवतार माहीत, आईचं डोकं धडा वेगळं केलं. हो पण देवा हे अवतार, स्त्री अवतार कुणासाठी धारण केलाय सांगा की आम्हाला जरा. देव म्हणाला, ती सोयराबाई गरोदर आहे, तिच्या पोटात कळा यायला लागल्या, ती कधी बाळंतीण होईल सांगता येत नाही. हा आमचा चोखोबा वारीला निघाला, त्यामुळे आता तिचं सगळं मलाच करावं लागणार. हे बघ दोन्ही खलत्या पिशव्या भरल्यात आणि मी चाललो बाळंतपण करायला. रुक्मिणी म्हणाली, देवा वराह अवतारात पृथ्वी शिंगावर उचलणं सोपं आहे, पण बाळंतपण करणं अवघड आहे. स्त्रियांची कामं स्त्रियांनी करावेत, तुम्हाला नाही जमायचं, त्या पिशव्या बी जाते. रुक्मिणीनं देवाच्या हातातल्या दोन्ही खलते पिशव्या घेतल्या आणि निघणार, तोच पुन्हा पांडुरंग आडवा झाला. हे बघ रुक्मिणी,
तुला दुसऱ्या कोणत्याही कामाला जाऊ दिलं असतं, पण मी बाळांपणाला नाही जाऊ देऊ शकत. का? तुझं वागणं तोऱ्या ताठ्याने, तुझ्यामध्ये थोडी सुद्धा पेशन्स नाही. तुझे नख वाढलेले आहेत. लेकराला आंघोळ घालायला गेली तर त्याच्या गळ्याला नख लावायची. तुला आंघोळीला गरम पाणी विसरायला काढ म्हणलं तर रोज मला उकळतं पाणी काढतेस. एका दिवशी उकळत्या पाण्याचा तांब्याचा अंगावर घेतला, माझ्या अंगाला पोळा. तू लेकराला असंच गरम पाण्याने उकळते आंघोळ घालशील, तुझा काय भरोसा? मीच जातो. पांडुरंगाने रुक्मिणीच्या हातातल्या दोन्ही पिशव्या घेतल्या. मंगळवेढ्याच्या वेशीत पांडुरंग उतरला. लोकांची चर्चा सुरू झाली. इतकी सुंदर सावळ्या रंगाची स्त्री कुणाकडे बरं आली? लोक म्हणले देशमुखाकडे आली असेल, देशमुखांचे वाडे गेले. लोक म्हणले पाटलाच्या घरी आले असेल, पाटलांचे वाडे गेले. कुमारवाडा गेला, चांभारवाडा गेला, अस्पृश्य वस्ती लागली. तत्कालीन महारवाडा लागला. महारवाडा लागल्याबरोबर दुसऱ्या तिसऱ्या घरावर जाऊन पांडुरंगाने बाहेरून थाप दिली. वहिनी वैने उघडादार पांडुरंगाने थाप मारायला सुरुवात केली. वहिनी दार उघडा. सोयराबाईने जराशी फट काढली. लख पांडुरंगाचा प्रकाश सोयराबाईच्या घरभर पसरला. कोण तुम्ही? कुणाकडे आलेत? अगं घरात तर घेशील की नाही सांगते. पांडुरंगाने ढकललं. पिशव्या घेऊन आत आला. जमिनीवर बसला. पिशवीतलं एक एक सामान काढायला सुरुवात केली. सोयराबाईला तर बोलू दिलं नाही. अहो कोण तुम्ही? कुणाच्या घरात घुसला? तर रस्ता चुकलाच वाटतं. कुणाच्या घरी जायचं? इकडं एवढी सुंदर दागिने घातलेली स्त्री आमच्या पाहुण्या रावण्यात कुणीच नाही. कसं काय आला? तर रस्ता चुकलात का काय? अगं सांगते तुला, मी तुझ्या नवऱ्याची मोठी बहीण. अहो काही सांगू नका. माझ्या नवऱ्याला एकच लहानी बहीण आहे. तिचं नाव निर्मळा. ती बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहुण राजाच्या गावी राहते. ती फार लांब राहते. तिला मी ओळखते. मोठी बहीणच नाही. तुम्ही कोण? आहे मी तुझ्या नवऱ्याची मोठी बहीण आहे. मग माझ्या नवऱ्याने मला एकदा पण का नाही सांगितलं? आणि इतक्या वर्षात तुम्हाला का नाही बघितलं? नाही सांगायचं. तुझ्या लग्नाच्या अगोदर एक प्रकरण झालं होतं. काय प्रकरण झालं? तुझ्या लग्नाच्या अगोदर मी एक जणाचा हात धरून पळून गेले. लव्ह मॅरेज केलं. बापरे, पळून गेलात? कुठं पळून गेलात? द्वारकेला पळून गेले. द्वारकेला. मग द्वारकेहून आलात का? नाही, मी तिथं पण नांदली नाही. तिथं नांदल्या नाही. मग दुसरा घरोबा केला. बरं, कुठं केला? पंढरपुरात केला. दुसरं लग्न केलं. बरं, दुसरं लग्न केलं. हो, कुठं राहता? पंढरपुरात. चंद्रभागेच्या घाटावर वर गेलात की आमचा मोठाच्या मोठा वाडा आहे. तुमचं नाव काय? माझं नाव विठाई. सोयराबाईला तो काही कळत ना. कोण बाबा? कधी माझ्या नवऱ्याने एकदाही नाव घेतलं नाही. बाळांपण सुरू झालं. पांडुरंगाने पहाटे 4 वाजता उठायचं. संपूर्ण घर सारवायचं. सडा सारवण करायचा. घरामध्येच त्या बाळातलीला नहाणी खोदली. त्या नहाणीच्या खाली ते तिच्या बाजाखाली विस्तव ठेवला. विस्तव त्या बाळातलीच्या उशाला चपला विळा कोयतं खुरपं ठेवलं. आणि एका दिवशी सोयराबाईंच्या पोटाला हात लागताच कर्ममेळा महाराज जन्माला आले. विठाला कर्ममेळा महाराजांचा जन्म झाला. तिकडे चोखोबारायांनी विचार केला, हिचं बाळांपण झालं नसेल, मी गेलो तर मलाच करावं लागेल. चोखोबाराय म्हटले, जाऊ दे, कशाला पिढा, अजून 15 दिवस पंढरपुरातच राहू. चोखोबाराय पंढरपुरात राहिले. इकडे पांडुरंग म्हणाला, अरे चोखोबा, कोण्या काळातला कडता काढून घ्यायलाच, बदला घ्यायला लागलास. पुन्हा पांडुरंगाने रोज सकाळी उठायचं, सडा सारवण करायचं, लेकराची टाळू माखायची, लेकराला पायावर आंघोळ घालायची. त्या लेकराची 3री केली, 5वी केली, 12दी केली. 12दीला खिचडा वाटला. ते काय असतं, कडीचा आणि त्या भाताचा खिचडा वाटला. गावभर 12दी केली. लेकराचं नाव ठेवलं, पाळणा बांधला, चांदवा बांधला. त्या बाळांतीला उडदाचे लाडू, काय त्या सोयराबाईंचं सगळं केलं. एका दिवशी पांडुरंगाच्या धावा करत असताना चोखोबाराय विठ्ठला विठ्ठला म्हणत अंगणात आले. विना गळ्यामध्ये अंगणात बघितलं तर काय, दुपट्ट्यावर नक्षीकाम केलेल्या बाळात्यावर दुपट्ट्यावर लेकरू खेळायले. लेकराच्या अंगभर दागिने. चोखोबाराने विचारलं, अरे अरे अरे, हे कुणी केलं तुझं बाळांपण? इतके दागिने कोण आलं होतं बघायला? आपल्याकडे तर कोणी नातेवाईक नाहीत. कसं काय एवढं छान लेकरू गुटगुटीत, याच्या अंगभर दागिने? सोयराबाईने आवाज दिला, ओ वंश, जरा बाहेर या. तुमच्या भावाचा राग गेला नाही वाटतं, जाताना यांनीच पाठवलं ना. आता म्हणते कोण आले? चोखोबाराय म्हणाले, कुणाला वंश म्हणाले? तुमची बहीण. अगं निर्मळा तिकडे. निर्मळा कशी येईल बरं?
अहो तुमची मोठी बहीण हे बघ सोयरा, मजाक करू नको, मला कोणी मोठी बहीण नाही हे तुला पण माहिती आहे. सोयराबाई म्हणाल्या, वंश तुम्ही बाहेर यायलात का यांना आत पाठवू? चोखोबाराय आतमध्ये गेले, संपूर्ण घर फिरून बघितलं, घरात कोणीच नाही. चोखोबाराय म्हणाले, तू येऊन बघ. कुणाला वंश म्हणाली? अहो मंगळवेड्यात लय ओळखी आहेत यांच्या, गेली असन कोणाच्या घरी पापड्या कुरड्या करायला, कुठं वळून द्यायला जातात, कुठं पापड्या करतात, कोणाचं दळण दळून देतात, कोणाचं धान्य निसून देतात. बघा ना, घर भरले लोकांच्याकडून सामान आले, त्यांच्या लय ओळखी आहेत. अगं सोयरा, तू कुणाबद्दल सांगितलं बरं? काय काय सांगितलं? नाव काय सांगितलं? विठाई नाव सांगितलं. अगं चांडाणी, माझा पांडुरंग विठाई नाव आहे तुझ्याकडे आला, तुला ओळखायला नाही आला. अजून काय सांगितलं? द्वारकेहून आले, पंढरपुरात राहते. अगं देवाने इतक्या द्वारकेहून आलोय, पंढरपुरात राहते, खाना खुणा सांगितलं, तुला माझा देव कळला नाही. सांगायचं तात्पर्य, वारकरी परंपरेला दोन प्रकारचे विटाळ मान्य नाही. दोन प्रकारचे विटाळ. पहिला कोणता? अस्पृश्यतेचा विटाळ मान्य नाही. अस्पृश्यता पाळावी का? पाळू नये, अस्पृश्यतेचा विटाळ मान्य नाही. दुसरा कोणता? स्त्रियांचा विटाळ देखील पांडुरंगाला मान्य नाही. आता विटाळाचं बाळांपण केलं तर विटाळ मान्य असेल का? अजून सोयराबाईंनी विटाळाचे अभंग लिहिले. जन्मताना विटाळा, जन्मता मरताना विटाळात मरता. मग मधात सवळं कसं काय असतं तुमचं? मधातच कसं काय सवळं? आणि म्हणून संत सांगतात, आमचा पांडुरंग जर अस्पृश्य स्त्रीचं विटाळाचं बाळांपण करायला जातो तर विटाळ पाळायची गरज नाही. आणि दुसरी, मनापासून भक्ती केली, अस्पृश्य असलात काय, स्त्री असलात का काय, देव तुमच्यासाठी धावून येतो. बघा, माझा एक साधा प्रश्न आहे. देव कुंभाराच्या घरी मडके घडवायला गेला, देव चांभाराच्या घरी चपला घडवायला गेला, देव न्हाव्याच्या घरी गेला, सेना महाराजांच्या घरी दाढी कटिंग करायला, देव कुडब्याच्या घरी गेला शेती करायला, देव अस्पृश्याच्या तर घरी गेला, वेश्येच्या मुलीच्या घरी गेला, देव वेश्येच्या घरात गेला देव. पण देव पोथी वाचायला गेल्याचं एक प्रमाण सांगा बरोबर. देव ब्राह्मणाच्या घरी पंचांग म्हणायला गेला, देव संस्कृत म्हणायला गेला, हाय का उदाहरण? म्हणून देव आमच्या गोरगरिबांची भक्ती बघून येतो. आणि म्हणून नामदेव राय म्हणाले की असला अहंकार आम्हाला नको. आता शेवटचं चरण, त्यांचं कल्याण कर. कोणाचं कर बरं? त्यांचं म्हणजे कोणाचं? ज्यांच्या मुखात तुझं नाव आहे, तुझं नामस्मरण करतात. त्यामुळे मगाशी बोलताना जे लोक फसवते सर्वसामान्यांना त्यांच्याबद्दल बोललो, पण ईश्वर भक्ती करणारे, आता मगाशी महाराजांची संस्था आहे म्हणून उल्लेख झाला, ज्यांच्या संस्थेत ईश्वराचं रोज नामस्मरण होतं, जे ईश्वर भक्ती करण्यासाठी मुलांवर फार चांगले संस्कार करतात, त्यांचं 100% देवा कल्याण कर, त्यांचं नक्की भलं कर. कारण काही काय असं, आता हे सगळं सोडून द्या, चुका बिका सोडून द्या, अहो काही काय असं ना, पण आम्ही महाराष्ट्राला संस्कार तर देतोय, आम्ही आमचे लेकरं चांगले घडवतोय, त्यांना आचार अभंग शिकवतो, आम्ही त्यांना वारकरी परंपरा शिकवतो, आम्ही काय दारूचे दुकानं टाकून लोकांना व्यसनाधीन बनवत नाही. त्यामुळे देवा आमचा संप्रदायात थोड्याफार चुका असतील, भोळे भाबडे लोक असतील, सांभाळून घे, पण ज्यांच्या मुखात तुझं नामस्मरण असतं, ज्यांच्या आश्रमात तुझी भक्ती असते, ज्यांच्या मठात सकाळ संध्याकाळ तुझा हरिपाठ होतो, देवा 100% त्यांचं भलं कर, त्यांच्या कुळानुकुळीचा उद्धार कर, त्यांच्या पिढ्यानपिढ्यांचं भलं कर. लोकांनी म्हणलं पाहिजे यांच्या कुळामध्ये लय भगवत भक्ती करणारा ग्रेट कीर्तनकार सांप्रदायिक होऊन गेला.
लोकांनी म्हटलं पाहिजे फलाना गाव पंचक्रोशीत इतकं भारी की ज्या गावामध्ये सतत ईश्वराचं नामस्मरण होतं, ज्या गावात एकही व्यसनाधीन नाही, ज्या गावात एकही सुनेला त्रास देत नाही, ज्या गावामध्ये एकही भावकीत भांडण नाही, ज्या गावात धुरे कोरण्यावरून भांडण नाही, ज्या गावात एकही स्वैरिक मोडली जात नाही. आजचा तर प्रसंग असा आहे, पोरगा वकील आहे, 14 एकर शेती आहे, फार चांगलं आहे, त्याचं सगळं चांगलं आहे, आणि समोरच्याला स्वैरिकावर मोडली तर लय दारू पिते म्हणून. आता पेतही त्याची तर पेणाऱ्याबद्दल म्हणण्यावर काय नाही, लय सात्विक आहे, चांगलं आहे, कशाला मोडता. पण आपल्याकडे एक टीम आहे बघा, प्रत्येक गावात टीम असते स्वैरिकी मोडणाऱ्यांची. चांगलं तर करत नाही पण लोकांचं वाटोळ करायचं. आणि म्हणून नाव असं निघालं पाहिजे की ज्या गावात सगळे लोक गुन्हा गोविंदाने नांदतात देवा त्यांचं भलं कर. म्हणून नामदेवराय शेवटच्या चरणात तुमच्या सगळ्यांच्या भल्याची याचना करतात, देवाकडे दयामया मागतात, देवाला करुणा भागतात, म्हणून देवा सगळ्यांचं भलं कर. जाताना एवढंच म्हणेल, निर्लज्जासारखं वागायचं नाही, चांगलं वागायचं. तुकोबारायने एक प्रमाण दिले बघा, ते कंटाळे तुकोबाराय सांगून सांगून कंटाळे. मग एकदा काय म्हणाले, तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड त्यामुळे दगड बरे देवा. देवावर किती सांगायचं यांना, यांची बुद्धीच जड आहे. ह्यांच्यापेक्षा मी दगडाला सांगितलं असं ते पटकन त्याला पाजर फुटला असतं. यांना किती सांगावं तुकोबाराय, कंटाळे कळवळून म्हणले. एकदा तर शिव्यात दिल्या, काय म्हणले, किती सांगू तरी नाही किती मटकी म्हणून शिव्या दिल्या. बाबा ह्यांना रडायची वेळ आलेली आहे, लक्षात घ्या. अजून किती रडायची वेळ. गड्या गेल्या, वाडे गेले, बुर्ज गेले, सगळं गेलं, शेत जमिनी गेल्या. साधा प्रश्न आहे, कीर्तनाने ऐकणारे सुधरावेत का सांगणारे? भलं कोणाचं भाव? मला वाटतं ऐकणाऱ्यांचा भाव. बरोबर आहे का चूक आहे? उलट झाले, सांगणाऱ्यांचं भलं झालं. कीर्तनाने ऐकणाऱ्यांचं भलं व्हायला पाहिजे होतं, पण झालंय उलट, सांगणाऱ्यांचं भलं झालंय. सांगणाऱ्या मधल्या वाटानं पायानं यायचा. गावचा कोण्या शहाण्याला काय सुचली म्हणते, काहीतरी विपरीत बुद्धी सुचली, ते मला महाराजाला सायकल घेऊन द्या, ते पायाला गेलो. ते बिचारा दारा धरून चिखलाचे पाय घेऊन येऊन कीर्तन करून पुन्हा दारा धरायला जायचं. पण हे मला सायकल घेऊन द्या, दिली, त्याचा लोभ वाढला. पुन्हा गावातले एक जण शहाणा म्हणलं, आहो द्या की डबकी बसली आणि ती बुटकी गाडी 4 व्हीलर द्या. महाराजाला 4 व्हीलर दिली, मारुती कार. महाराजाचं प्रलोभन वाढलं. मग एक जणाने BMW घेऊन दिली. मग जगवारची किंमत 7 कोटीच्या 25 कोटीच्या पुढेच असते. मग जगवार आली. 7 कोटी ते 25 कोटीच्या पुढच्या जगवार आल्या. मग जगवारने काय धकायले का? आता तर हेलिकॉप्टरच विकत घेतले. काही जण तर विमानाने फिरतील. बीड जिल्ह्यात विमानाशिवाय महाराजच फिरेना बीड जिल्ह्यात. आणि म्हणून संतांचं म्हणणं होतं ऐकणारे सुधरावेत. हो, लोणीच्या सप्त्याची महिन्याने अगोदर 2 महिन्याने अगोदर जर टीम बसली, काय पंच कमिटी बसली, तर कसं व्हायला पाहिजे माहिती का? अमेरिकेतून एक महाराज आला, एक भावकीतला रशियातून आला, एक ऑस्ट्रेलियातून आला, जगभरातून पंच कमिटीचे आलेत. पारवा बसलेत, म्हणले पटकन आवरा, ते काय सप्त्याचं ठरवा, आम्हाला पुन्हा जायचंय. सप्त्याची ती पंच कमिटीची मीटिंग संपली की कोणी अमेरिकेला जावं, कोणी जपानला जावं, जगभरात आमचे लोक जावेत. आमचं उलट आहे. सासरवाडी आष्टीच्या जवळची, मामाचं गाव आष्टीच्या जवळचं, वहिनीचं माहेर आष्टीच्या जवळचं, सगळं सोयरी, पण परतूर तालुक्याच्या बाहेर जाईना आमचं. आणि तिकडं मात्र महाराज विमानाने फिरायचे, विमानाने. म्हणून ऐकणाऱ्यांचं भलं झालं पाहिजे, पण उलट झालंय, सांगणारेच मालामाल झाले. म्हणून आता तरी बदला, तुमच्यात बदल झाला पाहिजे, तुमचं काहीतरी बदललं पाहिजे. म्हणून मी एक तुम्हाला दृष्टांत सांगत होतो की निर्लज्जासारखं वागायचं नाही. कसं वागायचं नाही? एक निर्लज्ज तिजोरी फोडायला गेला, तिजोरीवर हातोडा मारणार, तोच त्याला एक पाटी दिसली, पाटीवर लिहिलेलं होतं, कृपया तिजोरीवर अवजड वस्तूंचा प्रहार करू नये. तिजोरी फुटली तुटली तर तिचा परत उपयोग व्हायचा नाही. असं करा, बाजूला लाल रंगाचं बटन दिलंय, ते दाबा म्हणजे तिजोरी आपोआप उघडेल. चोर होता निर्लज्ज, त्याला वाटलं कशाला मध्यरात्री ठाकाठोकी करायची. अहो बरं की बटन दाबलं तर तिजोरी उघडायली. चोराने लाल रंगाचं बटन दाबलं, टॉय टॉय वाजलं, पोलीसची गाडी आली, पकडून घेऊन गेली. आता गप्प बसाव की नाही? पोलीसच्या गाडीला, त्या पोलीसवाल्याला म्हणाले, आपली लय दिवसाची इच्छा होती मला पोलीसच्या गाडीत पुढच्या तोंडाला बसायचं. पोलीसवाले म्हणले, पकडलं ते गेलं कुणीकडे, पुढच्या तोंडाला बसायला मरमर बसला. मग एक पोलीसवाला म्हणला, तुला लय दिवस झाला शोधत होतो, आज रंगे हात सापडला, बोल तुझं काय मत आहे?
हा म्हणला आपला तर माणुसकीवरचा विश्वासच उडालाय म्हणला. हा काही माणुसकी असती की नाही, मध्यरात्री तिजोरी न फोडता बटन दाबले आणि काय माणुसकीच राहिलं नाही म्हणला, पकडून घेऊन चालले, असं कुठं असते का म्हणला. हात निर्लज्ज बाजारात गेला, बाई जांब पेरू विकत होती, गर्दीतून हात घातला, एक जांब घेतलं, खात निघाला, त्याला वाटलं बाईनं बघितलं नाही. बाईनं गर्दी बाजूला केली, कॉलरला धरला, उताना पाडला, असा मारला, मारून मारून बाईची चप्पल तुटली. आता गप्पासाव की नाही, तिनं तुटलेली चप्पल फेकून दिली. हा खाली पडला होता, याच्याभोवती लोक जमलेले होते. त्यातला एक जण म्हणला, मूर्ख आहेस का रे, 2 रुपयाच्या चप्पल त्या जांबासाठी इतका मार खाल्लास. मग हे वर तोंड करून म्हणते, मग काय झालं म्हणला, तिची बी चप्पल तुटलीच की म्हणला. मार खाल्ल्याचं गेलं कोणीकडे, चप्पल तुटल्याचा आनंद. हाच निर्लज्ज का जाडजूड बाईच्या घरात गेला, गोल तिजोरीचं बटन म्हणून फिरवायला गेले, रेडूचं बटन दबलं, रेडूच लागला. बाई उठली, जाडजूड बाई होती ग, बाई उठली, अंधारात बरोबर चोराला पकडलं, छातीवर बसली, नौकराला म्हणाली, जा रे बाबा पोलीसवाल्यांना घेऊन ये. नौकर अंधारात दारात काहीतरी शोधायला लागला, जायचं ना. बाई म्हणली, का जाईना, पटकन जा, पोलीसवाल्याने घेऊन ये. नौकर म्हणला, बाईसाहेब अंधारात की नाही, माझी चप्पलच सापडणार. हे चोर म्हणते, बाबा माझी घालून जा, पण पटकन जा, हेच काय वजन सहन व्हायला. अरे म्हणला, तू पोलीसवाल्याला घेऊन येऊस तर माझा दम वरी जाते का काय, मरतो की काय म्हणला. आणि हिच्यापेक्षा पोलीसवाले बरे कधी छातीवर बसत नाहीत म्हणला, पटकन जा, माझी घालून जा म्हणला, तिथंच सोडली म्हणला. निर्लज्ज चोर. हाच चोर जेलमध्ये गेला, इकडून 4 पोलीसवाले, तिकडून 4 पोलीसवाले, छाती पुढं काढून चाललाय. जेलर म्हणले, याला काही लाज लज्जा शरम आहे का म्हणले, कशी छाती पुढे काढून आले बघा बरं. जेलर म्हणले, या जावाई बापू पहिल्यांदाच आले वाटतं. हा म्हणला, नेहमीच येतो, पण मेहण्याची भेट पहिल्यांदाच पाहिजे. जाताना जेलर म्हणले, इथून गेल्यावर काहीतरी चांगलं करावं, चांगलं वागावं, लेकरांना शिकवावं, चांगले श्रम करावेत, कष्ट करावेत, चांगलं बोलावं, सवयी चांगल्या ठेवाव्यात, व्यसनं सोडून द्यावेत, कुणाची निंदा नालस्ती करू नये, गावचा विकास करावा. इथून गेलं काहीतरी चांगलं करावं. सांग बरं, तू इथून गेल्यावर काय करशील. हा म्हणला, बाजारात जाईल आणि बॅटरी विकत घेईल. जेलर म्हणले, बाजारात जाऊन बॅटरी विकत का घेशील. हा म्हणला, अंधारात जाडजूड बाईच्या घरात काही दिसलंच नाही म्हणला, आता बॅटरी घेऊन सिस्टमॅटिक चोरी करणार म्हणला. म्हणजे ह्या निर्लज्जाला नामदेवराय, ज्ञानोबारा येऊ द्या, नाहीतर तुकोबारा येऊ द्या, नाहीतर आधुनिक काळातले गाडगे बाबा कुणी येऊ द्या, हे बदलतच नाही. आणि ठरवून टाकले काय करायचं, पुन्हा त्याच रस्त्याला जायचं. म्हणून आमचा समाज दुरुस्त झाला पाहिजे. आमचा समाज कोमात गेलाय, कोमात. पेशंट आमचा कसा झालाय, कोमात गेलाय. त्याला आज दाखवू उद्या दाखवू म्हणलं जमणार आहे का. अहो त्याला गोळ्यांनी पण दुरुस्त होणार आहे, आता त्याची सर्जरी करावं लागेल, सर्जरी. म्हणून कोमात गेलेल्या समाजाची सर्जरी करण्यासाठी आपण नामदेवरायांचा उत्कृष्ट असा मागणीकर प्रकारातला छान असा अभंग घेतला होता. नामदेवरायांच्या एकूण या अभंगाच्या सारात सांप्रदायाचं सार तुम्हाला सांगितलंय. मी बोललेल्या प्रत्येक गोष्टीला प्रमाण आहे, वारकऱ्यांचा दृष्टांत आहे. म्हणून आजची सेवा संतांच्या चरणावर आपण अर्पण करूया. श्री हरिभक्त परायण उद्धव महाराज ब्राह्मणवाडी, हरिभक्त परायण गणेश महाराज संगपुरी. पुढे